स्तुति और महिमा हो। प्रभु ने हमें एक और अवसर दिया कि हम लोग मिलकर एक साथ परमेश्वर की आराधना करें और उसकी स्तुति करें। सच में परमेश्वर भला है, उसकी करुणा दया हमारे जीवन पर हमेशा हर दिन नई होती रहती है। आए हम फिर से एक बार उस प्रभु पर भरोसा रखें। जब हमारे जीवन में परिस्थितियां कठिन और हमारे जीवन में वेदनाएं जब हमारे जीवन में ना हो, लेकिन उसके मध्य में भी आमीन, प्रेज द लॉर्ड, जैसे हम मत्ती रचित सुसमाचार में पढ़ते हैं, प्रेज द लॉर्ड, परमेश्वर आप हमारी फिक्र करते हैं। हमें जब हम आसमान के सोसनों को, चिड़ियों को देखते हैं, प्रभु ना वो तो बोते हैं ना काटते हैं, फिर भी उनका स्वर्गीय पिता उनका ख्याल रखता है। तुम्हारा मूल्य उनसे कितना अधिक है कर हम देखते हैं। यस लॉर्ड, हम आपका धन्यवाद करते हैं। थोड़ी समय हम आपकी उपस्थिति में अपने सरों को, अपने हृदयों को, अपने जीवनों को समर्पण करते हैं। हालेलुया, 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 हालेलुया। थैंक यू जीसस। धन्यवाद, 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 धन्यवाद। पिछला सब भूल कर मैं आगे ही दौड़ा चलूं, ये धन था उसको मैं त्याग दूं। पिछला सब भूल कर मैं आगे ही दौड़ा चलूं, जो मेरे लिए धन था उसको मैं त्याग दूं, कि मैं पाऊं उससे पुरस्कार। दौड़ा मैं जाऊं कि मैं पाऊं उससे पुरस्कार। दौड़ा मैं जाऊं, मैं जीऊं या मरूं, वो तेरे लिए है, तू मेरा प्रभु। कितने लोग मिलकर गा सकते हैं? हो मैं जीऊं या मरूं, वो तेरे लिए है, तू मेरा प्रभु। मेरे जीवन का मकसद तू है, मेरे जीने का कारण तू है। एक साथ मिलकर गाइए। मेरे जीवन का मकसद तू है, मेरे जीने का कारण तू है। मैं जीऊं या मरूं, वो तेरे लिए, तू मेरा प्रभु। मैं जीऊं या मरूं, वो तेरे लिए है, मेरा प्रभु। मुझ पर हुई है कृपा, बेकार न जाने दूं, जिसने मुझे है चुना, उसकी और मैं बढ़ूं। कितने लोग बोल सकते हैं? मुझ पर हुई है कृपा, बेकार न जाने दूं, जिसने मुझे है चुना, उसकी और मैं बढ़ूं। देखूं तेरी सलीब पर खींचा मैं जाऊं, देखूं तेरी सलीब पर खींचा मैं जाऊं। मैं जीऊं या मरूं, वो तेरे लिए है, तू मेरा प्रभु।
मैं जीऊं या मरूं, वो तेरे लिए है, तू मेरा प्रभु। प्रभु मैं चाहे जीऊं या मैं मरूं। बहुत सारे लोग सोचते हैं मरना हमें मसीह के लिए अच्छा है, लेकिन उससे भी बढ़कर मसीह के लिए जीना हमारे लिए बहुत महत्वपूर्ण है। आमीन। आज उस हमें स्वर्गीय सिय्योन की और हमारी नजर और हमारी आशा को लगाकर एक बार प्रभु से बोले, परमेश्वर हो मैं जीऊं या मरूं, वो तेरे लिए है, तू मेरा प्रभु। मैं जीऊं या मरूं, वो तेरे लिए है, तू मेरा प्रभु। हा 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 लेलुया, हा 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 लेलुया, हा 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 लेलुया, हा 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 लेलुया, हा 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 लेलुया। मिलकर हा 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 लेलुया, हा 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 लेलुया। आमीन। सब मिलकर जानने वाला गीत है। सारे सृष्टि के मालिक तुम ही हो, सारी सृष्टि के रक्षक तुम ही हो, करते हैं तुझको सादर प्रणाम, गाते हैं तेरे ही गुणगान। सारी सृष्टि के मालिक तुम ही हो, सारी सृष्टि के रक्षक तुम ही हो, करते हैं तुझको सादर प्रणाम, गाते हैं तेरे ही गुणगान। हा 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 लेलुया। मिलकर हा 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 लेलुया, हा 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 लेलुया, हा 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 लेलुया, हा हा लेलुया, हा हा हा। ओ रिबा खतुरा बला 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 बशबरा बरा, ओ हा 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 लेलुया। आमीन। सारी सृष्टि को तेरा सहारा, सारे संकट से हमको बचाना, तेरे हाथों में जीवन हमारा है, अपनी राहों पर हमको चलाना। सारी सृष्टि को तेरा सहारा, सारे संकट से हमको बचाना, तेरे हाथों में जीवन हमारा है, अपनी राहों पर हमको चलाना। हा 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 लेलुया। आमीन। हा 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 लेलुया, हा 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 लेलुया। थोड़ी देर हा 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 लेलुया। आत्मा में हा 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 लेलुया, हा हा लेलुया, हा 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 लेलुया। आमीन। हम है तेरे हाथों की रचना, हम पर रहे तेरी करुणा, हो तन मन धन हम तेरा है,
इन शैतान को छूने न देना, हम है तेरे हाथों की रचना, हम पर रहे तेरी करुणा। ओ तन मन धन हमारा तेरा है, इन शैतान को छूने न देना। हा 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 हालेलुया, मिलकर हा 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 हालेलुया, हा 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 हालेलुया, हा हा हालेलुया, मिलकर हा हा हालेलुया, यीशुआ हालेलुया, हा हा हालेलुया, आमीन। हो अब दूर नहीं है किनारा, धीरज को हमारे बढ़ाना, जीवन की हमारी इस नैया को भवसागर में खोने न देना। अब दूर नहीं है किनारा, बोलिए, धीरज को हमारे बढ़ाना, जीवन की हमारी इस नैया को भवसागर में खोने न देना। हा 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 हालेलुया, एक साथ हा 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 हालेलुया, हा 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 हालेलुया, यीशुवे, praise you Jesus, ha 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 हालेलुया, हा 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 हालेलुया, हा 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 हालेलुया, आमीन। Praise the Lord। विश्वास के साथ एक बार हम अंतिम चरणों को गाएंगे। अब दूर नहीं है किनारा, प्रभु तू धीरज को हमारे बढ़ाना, चाहे कितनी भी हमारे सामने कठिन परिस्थितियां क्यों ना हो, लेकिन प्रभु हमारे धीरज को कम ना होने देना। हालेलुया। हमारे इस जीवन की नैया को प्रभु तू भवसागर में खोने ना देना। हालेलुया। हमारा आपके प्रति भरोसा इन दिनों में और अधिक मजबूत होते जाने पाए। यीशु, हम आपसे प्रार्थना करते हैं, आज सुबह परमेश्वर उस अय्यूब के समान, उत्पत्ति 22 में अब्राहम पिता के समान, परमेश्वर पेनफुल सिचुएशन में भी, दर्द देने वाली परिस्थिति में भी हमारे धीरज को बढ़ाकर हम आप पर भरोसा करने वाले हो जाए, हम आपसे प्रार्थना करते हैं। हालेलुया। इसलिए मिलकर एक बार हम इस गीत को, अंतिम चरण को एक साथ गाएंगे। अब दूर नहीं है किनारा, धीरज को हमारे बढ़ाना, जीवन की हमारी इस नैया को भवसागर में खोने न देना। अब दूर नहीं है किनारा, धीरज को हमारे बढ़ाना, जीवन की हमारी इस नैया को भवसागर में खोने न देना। हा 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 हालेलुया, हा 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 हालेलुया, हा 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 हालेलुया, हा हालेलुया, मिलकर हा 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 हालेलुया, हा 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 हालेलुया, हा हा हालेलुया, आमीन। Praise you Jesus, हालेलुया। प्रभु हम आपकी स्तुति करते हैं,
हम आपकी आराधना करते हैं। हालेलुया यीशुआ। थोड़ी समय प्रभु को धन्यवाद देंगे, हम सब मिलकर थोड़ी समय उसको धन्यवाद देंगे। कोई भी शाम ना रहे, परमेश्वर की हम तारीफ करेंगे। हालेलुया। चाहे हम कोई सी भी परिस्थिति में क्यों ना हो, आज हम कोई भी हमारे जीवन में संघर्ष क्यों ना हो, कितनी भी बड़ी दीवारें हमारे सामने क्यों ना हो, हमें लाल समुद्र से निकाला हुआ परमेश्वर, हमें यरमे से पार कर हमें गिलगाल में पहुंचाया हुआ परमेश्वर, हमें इस यरीहो की दीवार को भी पार करने में वो हमारी मदद सहायता करेगा, वो हमारे संग रहेगा। थोड़ी समय उसकी तारीफ करें, थोड़ी समय उसको धन्यवाद दें। हालेलुया यीशुआ। Oh, we worship you, Jesus. Hallelujah. 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 Amen. परमेश्वर हम सबको बहुत ऐसे आशीष दें। थैंक यू पास्टर समय देने के लिए। परमेश्वर सबके संग और साथ रहे। आमीन। थैंक यू डियर पास्टर, आज की सुंदर आराधना के लिए परमेश्वर ने हम सबको परमेश्वर की उपस्थिति में लेकर गया। आज सुबह हम बहुत ही आशीषित है कि प्रभु के दास ने हमें उस महान परमेश्वर की ओर हालेलुया हालेलुया एक और बार देखने के लिए परमेश्वर ने हम सबको सहायता किया, उसकी आराधना करने के लिए, उसकी स्तुति करने के लिए परमेश्वर ने हम सबको सहायता किया। अब वो क्षण आ गया, हम मिलकर प्रभु के वचन को सुनने जा रहे हैं। और इससे पहले आप सबको मैं आग्रह करूंगा कि आप लोग सब अपने वीडियोस को अगर खोलें। प्रभु के दास आज की सुबह जब हमसे प्रचार करेंगे, प्रभु का वचन बांटेंगे, तो उनके लिए ये बहुत आसान होगा कि आप लोगों के साथ वो प्रभु के वचन को बहुत अच्छे से बांट सकेंगे। वी आर सो ग्लैड टू हैव पास्टर अभिमन्यु अर्जुन। उनके बारे में अगर मैं छोटा शब्द में परिचय दूं तो आपके बीच में डॉक्टर अनु केनत जो आए थे जर्मनी से, उनके भाई हैं और ये एक हिंदू परिवार से थे और परमेश्वर ने उनको चुना और संसार की हर प्रांत में परमेश्वर उनको लेकर चल रहा है और परमेश्वर उनको इस्तेमाल कर रहा है। हालेलुया। और प्रभु की भविष्यवक्ता के तौर पर, परमेश्वर की आवाज के तौर पर इन दिनों में अनेक प्लेटफॉर्म में परमेश्वर इस्तेमाल कर रहा है। हालेलुया। दिस मॉर्निंग वी आर सो ग्लैड to welcome Pastor Abhimanyu Arjun with us, and he's from Kerala and he'll be speaking in Kerala, and I believe today we are going to be blessed on behalf of our Northern District Assemblies of God, Uttar Pradesh, and our Superintendent, Reverend Shaju Varghese, and all our executive committee. We would like to gladly invite you to our Pastors Fellowship. Over to you, Pastor അർജുനൻ. ദൈവം ഈ പകൽക്കാലം കർത്താവിന്റെ ദാസനെ ധാരാളമായി ഉപയോഗിക്കട്ടെ. ഞങ്ങൾ പ്രാർത്ഥിക്കുന്നു ഇന്ന് പകൽക്കാലം ദൈവത്തിന് വലിയൊരു സാന്നിധ്യം, വലിയൊരു പകർച്ച ഇന്ന് പകൽക്കാലം ഞങ്ങളുടെ ഈ പാസ്റ്ററിന്റെ ഫെലോഷിപ്പിനായി തീരുവാൻ തക്കണം. ദൈവം ഞങ്ങളെ ഓരോരുത്തരെ സഹായിക്കട്ടെ. ഓ ടു യു പാസ്റ്റർ. താങ്ക് യു പാസ്റ്റർ, താങ്ക് യു സോ മച്ച്. വളരെ അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ട നല്ല സമയത്തിനായിട്ട് ഞാൻ കർത്താവിനെ സ്തുതിക്കുകയാണ്. बहुत ही आशीषित पल के लिए मैं प्रभु का धन्यवाद देना चाहूंगा. കർത്താവിന്റെ ദാസന് പാസ്റ്റർ ഷിബു പാസ്റ്ററിനെ ഉൾപ്പെടെയുള്ള കർത്തൃദാസന്മാരെ ഞാൻ കർത്താവിൽ വന്ദനം പറയുന്നു. और मुझे और सारे प्रभु के दासों को प्रभु यीशु मसीह के नाम से मेरा प्रेम भरा सलाम. ഞാൻ ആക്ച്വലി ഞങ്ങളുടെ മിനിസ്ട്രിയുമായി ചേർന്ന് നിൽക്കുന്ന ഒത്തിരി കർത്തൃദാസന്മാരുണ്ട്. അത് ആ കൂട്ടത്തിനകത്ത് ഒരു ദൈവദാസന്റെ പിതാവ് കഴിഞ്ഞ ദിവസം മരണപ്പെട്ടു. അദ്ദേഹത്തിന്റെ ഫ്യൂണറൽ സർവീസ് ആണ് ഇന്ന് രാവിലെ. ശരിക്കും ഞാൻ ആ കോമ്പൗണ്ടിലാണ് ഉള്ളത്. അതുകൊണ്ടാണ് ഇങ്ങനെ ഒരു സാഹചര്യത്തിനകത്ത് ഈ മീറ്റിംഗ് അറ്റൻഡ് ചെയ്യാനുള്ള അവസരങ്ങൾ ആയിരിക്കുന്നത്. നിങ്ങൾ സഹകരിക്കുന്നതിൽ ഞാൻ കർത്താവിൽ നന്ദി പറയുന്നു. प्रभु के दास बड़ी दुख के साथ सूचना करने चाहते हैं, उनके साथ सेवा में लगे हुए प्रभु के दास की उनके पिताजी का देहांत हुआ है, स्वर्गवास हुआ है. उनकी जो फ्यूनरल सर्विस के लिए प्रभु के दास आज की सुबह है, फिर भी वो अपने गाड़ी से आज सुबह हमसे और आपसे परमेश्वर का वचन बांटने के लिए उन्होंने अपनी प्रतिज्ञा को पूरा करने के लिए आपके सम्मुख में है. इसलिए वो आप सबसे क्षमा प्राप्ति है. ഏതൊരു മീറ്റിംഗിന്റെ പിന്നിലെ ജയം എന്ന് പറയുന്നത് ആ മീറ്റിംഗിനകത്ത് വാഴുന്ന ദൈവസാന്നിധ്യം തന്നെയാണ്. और कोई भी मीटिंग का सबसे बड़ा आशीष ये होता है कि परमेश्वर की उपस्थिति उस मीटिंग में जब पाया जाता है तभी बड़ा आशीषमय पल हमारे और आपके जीवन में लाता है. അങ്ങനാണെങ്കിൽ ഇന്ന് രാവിലത്തെ നമ്മുടെ ഈ സ്പെഷ്യൽ മീറ്റിംഗിനകത്ത് മറ്റെന്തിനേക്കാൾ അപ്പുറം ദൈവസാന്നിധ്യം കർത്താവ് വായിക്കട്ടെ എന്ന് വളരെ ആത്മാർത്ഥമായി പ്രാർത്ഥിച്ചുകൊണ്ട്
ദൈവവചനത്തിലേക്ക് ഞാൻ പ്രാർത്ഥനയോടെ പ്രവേശിക്കുകയാണ്. इसलिए आज की सुबह मैं आपके सम्मुख में परमेश्वर का वचन को लेकर आना चाहता हूं, क्योंकि परमेश्वर की उपस्थिति आज हमारे मध्य में है। इस बात से मैं पूरी तरह अवगत हूं और मैं जानता हूं कि परमेश्वर आज की सुबह अपने वचनों के द्वारा आपसे बात करेगा। അപ്പോസ്തലനായ പൗലോസ് തെസ്സലോനിക്ക സഭയ്ക്ക് എഴുതിയ 1-ാമത്തെ ലേഖനം 4-ാമത്തെ അധ്യായം അതിന്റെ 1-ാമത്തെ വാക്യം. अपोस्तल प्रवृत्ति 1 തെസ്സലോനിക്കർ 4-ന്റെ 1-ാമത്തെ വാക്യം. 1 തെസ്സലോനിക്കർ 4-ന്റെ 1-ാമത്തെ വാക്യം. पहला थिस्सलुनीकि की पुस्तक उसका 4 ഒന്നിലെ അതെ. ओके, पहला थिस्सलुनीकि की पुस्तक उसका 4 का पहला अध्याय को सॉरी ഫസ്റ്റ് തെസ്സലോനിക്കർ ചാപ്റ്റർ 4:1. ഞാനത് പ്രാരംഭത്തിൽ മലയാളത്തിൽ വായിച്ച് കേൾപ്പിക്കാം, ശേഷം കർത്താവിന്റെ ദാസൻ ട്രാൻസ്ലേറ്റ് ചെയ്യും. ഫസ്റ്റ് തെസ്സലോനിക്കർ ചാപ്റ്റർ 4:1. 1 തെസ്സലോനിക്കർ 4-ന്റെ 1-ാമത്തെ വാക്യം ഇങ്ങനെയാണ്: ഒടുവിൽ സഹോദരന്മാരെ, ദൈവപ്രസാദം ലഭിപ്പാൻ തക്കവണ്ണം നിങ്ങൾ എങ്ങനെ നടക്കണമെന്ന് ഞങ്ങളിൽ നിന്ന് ഗ്രഹിച്ചതുപോലെ നിങ്ങൾ നടക്കുന്നത് പോലെ തന്നെ ഇനിയും അധികം വർദ്ധിച്ചു വരേണ്ടതിന് ഞങ്ങൾ കർത്താവായ യേശുവിന്റെ നാമത്തിൽ നിങ്ങളോട് അപേക്ഷിച്ച് പ്രബോധിപ്പിക്കുന്നു. निदान है भाइयों, हम तुमसे विनती करते हैं कि तुम्हें प्रभु यीशु में समझते हैं कि जैसा तुमसे हमसे योग्य चाल चलना है और परमेश्वर को प्रसन्न करना सीखा है, और जैसे तुम चलते भी हो वैसे ही और भी आगे बढ़ते जाओ। പുതിയ നിയമത്തിനകത്ത് കർത്താവായ യേശു കഴിഞ്ഞാൽ അതിശക്തമായ ആത്മീയ ശുശ്രൂഷ ചെയ്ത ഒരു മനുഷ്യനാണ് അപ്പോസ്തലനായ പൗലോസ് എന്ന് പറയുന്നത്. नए नियम में प्रभु यीशु मसीह के बाद में सामर्थ के साथ सेवकाई करने वाला प्रभु के दास थे प्रेरित पौलुस। പൗലോസ് പറയുകയാണ്, ഒടുവിലെത്തി സഹോദരന്മാരെ. और पौलुस इस प्रकार से करता है, हे भाइयों, अंत में हे भाइयों। അർത്ഥം ഇതൊരു ലാസ്റ്റ് സമയമാണ്, ഇതൊരു അന്ത്യകാലമാണ്. इस बात को दर्शाता है कि एक अंतिम समय है। ഒടുവിൽ എന്നുള്ള മലയാള ഭാഷയുടെ ശരിയായ അർത്ഥം എല്ലാം അവസാനിച്ചെന്നാണ്, തീർന്നു, ലാസ്റ്റ് സമയമായി. और अंत का मतलब यह है कि सब कुछ समाप्त हो चुका है और ये आखिरी क्षण है, इसका मतलब। പക്ഷെ ദൈവദാസനെ, വേദപുസ്തകം പഠിക്കുമ്പോൾ ഒടുവിൽ എന്നുള്ള വാക്കിന്റെ ശരിയായ അർത്ഥം അവസാനിച്ചെന്നല്ല, ചിലത് ആരംഭിക്കാൻ സമയമായി എന്നുള്ളതാണ്. और परमेश्वर की भाषा में या परमेश्वर की वचन में जब हम पढ़ते हैं, आखिरी का मतलब ये नहीं है कि सब कुछ समाप्त हो चुका है, इसका ये मतलब है कि एक शुरुआत हो चुकी है। ഞാനത് പറയുമ്പോൾ തന്നെ നിങ്ങളുടെ മനസ്സിൽ കുറെ വാക്യങ്ങൾ വരുന്നുണ്ട്. ഒടുവിൽ കർത്താവിലും അവന്റെ അമിത ബലത്തിലും ശക്തിപ്പെടുവി. मैं जब आपसे इस बात को वचन को बांट रहा हूं, आपके मनों में इस बात को शायद ये वचन आ रहा होगा कि अंत में परमेश्वर उसके सामर्थ्य में आप बलवंत होते जाओ। എന്റെ സജി ബ്രദറെ, എന്റെ സജി പാസ്റ്റർ, എന്റെ ഒരു കൊച്ചു സംശയം, ഒടുവിൽ എത്തിയല്ലോ, ഇനി ഒരു ശക്തീകരണത്തിന്റെ ആവശ്യമുണ്ടോ? और एक हो सकता है शंका आपके अंदर हो, अंत तो हो चुका है, क्या और एक शक्ति या सामर्थ्य की हमें क्या जरूरत है? ഉണ്ട്. ഒടുവിൽ എത്തി എന്ന് വേദപുസ്തകം പറയുന്നെങ്കിൽ ചിലത് ആരംഭിക്കാൻ സമയമായി എന്നുള്ളതാണ്. अगर परमेश्वर का वचन अंत कहता है तो आपके मेरे जीवन में कुछ बातों की शुरुआत होने जा रही है। മറ്റൊരു വാക്യം പിന്നെ നിങ്ങളുടെ മനസ്സിൽ വരുന്നുണ്ട്: ഒടുവിൽ സത്യമായതൊക്കെയും കനമായതൊക്കെയും നീതിയായതൊക്കെയും നിർമ്മലമായതൊക്കെയും കരുതണം, ചിന്തിച്ചു കൊള്ളണം. और उसके बाद हमारे और आपके जीवन में इस प्रकार से वचन कहता है, योग्य चाल चलो और परमेश्वर को प्रसन्न करने का चाल चलो और उसी प्रकार उसमें आगे बढ़ते जाओ। ഒടുവിൽ എത്തിയല്ലോ, ഇനി ഒരു ചിന്തയുടെ ആവശ്യമുണ്ടോ? ഉണ്ട്. ബൈബിളിന്റെ അടിസ്ഥാനത്തിൽ ഒടുവിൽ എന്ന് പറഞ്ഞാൽ അവസാനമല്ല, ആരംഭിക്കാൻ സമയമായെന്നാണ്. और अंत के मतलब का यह अर्थ नहीं है कि सब कुछ अंत हुआ है। बाइबल की हमें यह सिखाती है कि अंत का मतलब है कि एक शुरुआत होने जा रही है और आपके और मेरे जीवन में परमेश्वर कुछ नया करने जा रहा है। ഈ തെസ്സലോനിക്ക ലേഖനത്തിനകത്ത് 5 അധ്യായങ്ങളാണുള്ളത്. पहला थिस्सलुनीकि के पुस्तक के अंदर 5 अध्याय हैं। ഓരോ അധ്യായത്തിലും പൗലോസ് ഓരോ വിഷയങ്ങളെ അവതരിപ്പിക്കുകയാണ്. और 5 अध्याय के अंदर पौलुस एक एक विषयों के बारे में कह रहे हैं। അങ്ങനെ 1-ാം അധ്യായത്തിലേക്ക് ഞാൻ വരുന്നു. इसे पहले अध्याय की ओर हम चलते हैं। 1-ാം അധ്യായത്തിൽ പൗലോസ് പറയുന്നു, ഹൃദയത്തിന്റെ വിഗ്രഹത്തെ ജയിച്ച് നാം പുറത്തു വരിക. और यहाँ पे इस प्रकार से पौलुस कहता है, हृदय के अंदर की मूर्तियों के ऊपर जय पाके हम बाहर आ जाएं। നിങ്ങൾ ആ വാക്ക് ശ്രദ്ധിച്ചോ? വിഗ്രഹത്തെ ജയിക്കുക എന്നല്ല, ഹൃദയത്തിന്റെ വിഗ്രഹത്തെ ജയിക്കുക. और यहाँ पे लिखा गया, हृदय के अंदर की सारी मूर्तियों को हम बाहर निकाले, ऐसी लिखी गई। ഞാനത് പറയുമ്പോൾ നിങ്ങളുടെ മുഖത്തിനകത്ത് മാറി മറിയുന്ന ഭാവപ്രകടനം കാണുമ്പോഴോ എനിക്കറിയാം, പാസ്റ്റർ, എന്താ ഈ ഹൃദയത്തിന്റെ വിഗ്രഹം? और आपके और मुंह को, चेहरे को देखकर आप इस प्रकार से सोच रहे होंगे, फादर साहब, मेरे हृदय में ऐसी कौन सी मूर्तियां हैं?
ഹൃദയത്തിന്റെ വിഗ്രഹം ഓരോരുത്തർക്കും ഓരോന്നാണ്. और हृदय के अंदर की जो मूर्तियां हैं, प्रत्येक लोगों को अलग अलग किस्म की मूर्तियां हैं। ചിലർക്ക് വസ്ത്രമാണ് ഹൃദയത്തിന്റെ വിഗ്രഹം. और किसी लोगों के लिए जो है अच्छा पहनावा, वही അവർക്ക് വേറെ उनकी मूर्ति है। റൈറ്റ്, അവർക്ക് വേറെ ഒന്നിനോടും പ്രിയമില്ല. അവർക്കൊരു ടെക്സ്റ്റൈൽ ഷോപ്പിൽ പോയാൽ എല്ലാ ഡ്രസ്സും വാരി വലിച്ചിടണം, അവർക്ക് അതിനോട് മാത്രമാണ് ഇഷ്ടം. और ये जो ऐसे लोग हैं जब डिपार्टमेंट स्टोर में या कहीं मॉल में जाते हैं, अच्छी अच्छी कपड़े पहनना चाहते हैं, सारी कपड़ों को वो पहनते हैं, ये कपड़ा उनके लिए मूर्त की समान है। എല്ലാം എടുത്തിട്ട് നമ്മൾ അവസാനം ചോദിക്കും, ഇനി ഇവിടെ കളക്ഷൻ ഒന്നുമില്ലേ? और उसके बाद हम पूछते हैं क्या यहाँ और कोई कपड़ा है या नहीं है। ചിലരുടെ ഹൃദയത്തിന്റെ വിഗ്രഹം മാറി മാറി ഉപയോഗിക്കുന്ന പെർഫ്യൂമുകളാണ്. और कुछ लोगों का जो मूर्ति है बड़े अच्छे अच्छे सुगंध पदार्थों का मूर्तियां हैं जो अपने शरीर में खरीद के मारते रहते हैं। ചിലരുടെ ഹൃദയത്തിന്റെ വിഗ്രഹം എന്ന് പറയുന്നത് മാറി മാറി ഉപയോഗിക്കുന്ന മൊബൈൽ ഫോണുകളാണ്. और कुछ लोगों की मूर्तियां नया किस्म के मोबाइल फोनों का इस्तेमाल करना है, नया नया मोबाइल्स खरीदने हैं। അവർക്ക് വേറെ ഒന്നിനോടും പ്രിയമില്ല. അപ്ഡേഷൻ പുതിയത് വരുമ്പോൾ അപ്ഡേഷൻ അവർക്ക് ചെയ്യണം. और उनके पास तो और कोई बात नहीं, उनकी मूर्ति फोन है, कोई भी नया फोन लॉन्च हो जाता है तो उसे उस फोन को खरीदने की बड़ी आग्रह इच्छा अंदर से जागृत होती है। ദേവദാസൻ, എന്റെ അറിവ് ശരിയാണെങ്കിൽ ഇപ്പോൾ ലേറ്റസ്റ്റ് ഇറങ്ങിയത് iPhone 16 ആണെന്നാണ് എന്റെ അറിവ്. ഓക്കെ, അത് വരുമ്പോഴേ അവർക്ക് എടുക്കണം, അവർക്ക് അതിനോട് ഭയങ്കര പ്രേമമാണ്. और अभी जो iPhone 16 जो आ रही है, इसके बारे में जो आईफोन पसंद करते हैं उसके बारे में वो जानकारी रखते हैं कब वो लॉन्च होगा और कब मैं उसे खरीद लूं। ചിലർക്ക് ഇതൊന്നുമല്ല ഹൃദയത്തിന്റെ വിഗ്രഹം, അവർക്ക് എപ്പോഴും ബിരിയാണി കഴിക്കണം. और कुछ लोगों का मुहूर्त जो है ये सब नहीं है, सिर्फ पेट भर के बिरयानी खाना या खाना खाना उनका मुहूर्त है। അവർക്ക് എപ്പോഴും ഫുഡിനോടാണ് പ്രിയം, ഫുഡിനോടാണ് പ്രിയം. उनकी जो मूर्ति है खाना है, खाना के प्रति उनकी आकर्षण है। ഇതൊക്കെ തെറ്റാണോ പാസ്റ്റർ? ബൈബിൾ പറയുന്നു ഇത് തെറ്റാണ്. क्या आप पूछ सकते हैं सवाल, क्या पास्टर साहब क्या ये सब क्या गलत है? लेकिन बाइबल हमें सिखाती है, हो सकता है ये गलत हो। ഷിബു പാസ്റ്റർക്ക് അറിയാം, ബൈബിളിനകത്ത് ഒരു വാക്യം എങ്ങനെയാണ്, ഭക്ഷണം നിനക്ക് ഇടർച്ച വരുത്തുന്നെങ്കിൽ നിന്റെ തൊണ്ടയ്ക്ക് കത്തി വെക്കാനാണ് പറയുന്നത്. और परमेश्वर का वचन इस प्रकार से एक जगह लिखी गई, अगर खाना आपके जीवन में आत्मिक बाधाएं पहुंचाती है तो अपने गर्दन में हथियार को रख के उसे निकाल दे। ഉറപ്പിച്ച് ഞാൻ പറയുന്നു, കർത്താവിനേക്കാൾ കൂടുതൽ എന്തിനെ അമിതമായി കണ്ടാലും അത് ഹൃദയത്തിന്റെ വിഗ്രഹമാണ്. मैं आपसे इस बात को कहना चाहता हूं, परमेश्वर यीशु से बढ़कर किसी भी चीज को प्रेम करते हैं, वो आपकी मूर्त बन जाती है, मूर्ति बन जाती है। 2-ാം അധ്യായം വരുമ്പോൾ പൗലോസ് പറയുന്നു, ശുശ്രൂഷയുടെ അലസതകളെ ജയിക്കുക. और दूसरी बात, दूसरा अध्याय में जब पौलुस आता है वहां कहता है सेवकाई के ऊपर में आने वाले अड़चनों के ऊपर जय पाएं। ഇത് സത്യത്തിൽ പാസ്റ്റർമാരെ ഞങ്ങളോടാണ് പറയുന്നത്, ശുശ്രൂഷയുടെ അലസതകളെ ജയിക്കുക. और हम सेवकों के लिए ये वचन लिखा गया है, जो हम सेवा करते हैं उसकी आलस्यपन को हम दूर करें। ഞാൻ ഇതിനകത്തിരിക്കുന്ന ഒത്തിരി കർത്തൃദാസന്മാരുണ്ട്, ഞാൻ നിങ്ങളോട് സ്നേഹബുദ്ധിയാൽ ഓർമ്മിപ്പിക്കുകയാണ്. यहाँ बैठे हुए बहुत सारे प्रभु के दास हैं, उनको मैं बड़ा प्रेम से आप सबसे एक बात को कहना चाहूंगा। സത്യത്തിൽ ഈ കർത്താവ് വടി വെട്ടാൻ പോയിട്ടേ ഉള്ളെങ്കിൽ ആദ്യത്തെ അടി തരുന്നത് പാസ്റ്റർമാരെ നമുക്കിട്ടാണ്. और आपको पता है जब प्रभु की मार पड़ेगी तो सबसे पहला डंडा सबसे बड़ी हमारे ऊपर पड़ेगी। കണ്ടോ, അത് ഞാൻ പറഞ്ഞപ്പോ വിശ്വാസികളുടെ മുഖത്തിനകത്ത് ഒരു സന്തോഷമൊക്കെ വന്നു. ആദ്യത്തെ അടി പാസ്റ്ററെ നിങ്ങൾക്കാണോ ഞങ്ങൾക്കാണോ ആദ്യത്തെ അടി? और आप पूछेंगे पास्टर साहब क्या मेरा पहली डंडा परमेश्वर की ओर के मेरे ऊपर आएगी? हाँ, मैं कहना चाहता हूं पहले मार हमारे ऊपर पड़ने वाली। വാക്യമുണ്ടോ? വാക്യമുണ്ട്. പൗലോസ് പറയുന്നു, ന്യായവിധി വരുമെന്നറിഞ്ഞ് നിങ്ങളിൽ ഒത്തിരി പേർ ഉപദേഷ്ടാക്കന്മാരാകരുത്. और इसलिए पौलुस जो है वचन में भी ये लिखी गई है। आप पूछोगे वचन में लिखी है? हाँ, वचन में लिखी है। पौलुस कहता है क्योंकि न्याय का दिन आने वाला है, आप लोगों में से बहुत सारे लोग उपदेशक ना बनने की कोशिश करें। ഇവിടെ പൗലോസ് ശുശ്രൂഷയുടെ പ്രാഗൽഭ്യം വെളിപ്പെടുത്തുകയാണ് 2-ാം അധ്യായത്തിൽ. और दूसरे अध्याय में परमेश्वर के दास जो है सेवकाई की गुणों के बारे में, जो उनकी प्राथमिकता है उसके बारे में वहां पे वो वर्णन करते हैं। 2-ന്റെ 9-ാമത്തെ വാക്യം നോക്കാമോ? സഹോദരന്മാരെ, ഞങ്ങളുടെ അധ്വാനവും പ്രയാസവും നിങ്ങൾ ഓർക്കുന്നുവല്ലോ, നിങ്ങളിൽ ആർക്കും ഭാരമാകരുത് എന്ന് വെച്ച് ഞങ്ങൾ രാവും പകലും വേല ചെയ്തുകൊണ്ട് നിങ്ങളോട് സുവിശേഷം പ്രസംഗിക്കുന്നു. पहले दशलोनिकैयों 2:9 में इस प्रकार से पौलुस कहता है क्योंकि हे भाइयों, तुम हमारे परिश्रम और कष्ट को स्मरण करते हो, हमने इसलिए रात दिन काम धंधा करते हुए तुम में परमेश्वर का सुसमाचार प्रचार किया कि तुम में से किसी पर भार ना हो। അച്ഛാ, അപ്പൊ പൗലോസ് സുവിശേഷ വേലയും ചെയ്യും, അധ്വാനിക്കുകയും ചെയ്യും.
पौलुस जो है सुसमाचार भी प्रचार करते थे और मेहनत भी करते थे। ഞാൻ പറയുന്നു ഇന്നത്തെ പല പാസ്റ്റർമാരായ ഞങ്ങളുടെ പ്രശ്നം ഞങ്ങളുടെ ഈ കുടവയറൊക്കെ ചാടുന്നത് ഞങ്ങൾക്ക് അധ്വാനമില്ലാത്തത് കൊണ്ടാണ്. और मैं आपसे इस बात को एक सच्चाई के बारे में कहना चाहता हूं, आपके मेरे जो है पेट जो है बड़ा इसलिए होता है क्योंकि शायद हम जो है मेहनत नहीं कर पाते हैं। അതുകൊണ്ട് അധ്വാനം വേണം, ശുശ്രൂഷയ്ക്കകത്തൊരു അധ്വാനം ഉണ്ടാകണം. इसलिए हमारी सेवकाई के अंदर में एक मेहनत की भी जरूरत पड़ती है। ഞാൻ പഠിച്ച ബൈബിൾ സെമിനാരി ഒരു IPCയുടെ ബൈബിൾ സെമിനാരിയാണ്. और प्रभु के दास जिस बाइबल कॉलेज में पढ़े थे वो एक IPC के बाइबल सेमिनारी था। ഉച്ചയ്ക്ക് 1 മണിക്ക് വിശന്ന് ക്ലാസ് എല്ലാം കഴിഞ്ഞ് വിശന്നിട്ട് ഈ മെസ്സിനകത്ത് ഫുഡ് കഴിക്കാൻ ക്യൂ ആയിട്ട് ചെന്ന് നിൽക്കുമ്പോൾ ഞങ്ങളുടെ പ്രിൻസിപ്പള് ഈ മെസ്സിന്റെ ഫ്രണ്ടിൽ ഒരു വലിയ വാക്യം ആ ഭിത്തിയിൽ എഴുതിയിട്ടുണ്ട്. വാക്യം ഇങ്ങനെയാണ്: അധ്വാനിക്കാൻ മനസ്സില്ലാത്തവൻ കഴിക്കുകയും വരുത്. और मैं जब बाइबल कॉलेज में पढ़ता था, दोपहर के समय में जब हमारी भोजन की प्रबंध होती थी, सारे जो स्टूडेंट्स है लाइन में खड़े होते थे, तो वहां जो किचन में जहां खाना खाया जाता है वहां ऊपर में लिखी गई है, जो मेहनत नहीं करना चाहता है दया कर कर भोजन ना करे। ഇത് കാണുമ്പോൾ ചങ്കത്തോട് ഒരു ഇടിവാട് വാസ് ചെയ്യുന്നത് പോലാണ്. और ये देखकर हमारे छाती में एक बड़ा प्रहार सा हमें महसूस होता है। 2ാം അധ്യായം ശുശ്രൂഷയുടെ അലസതകളെ ജയിക്കുക. और दूसरा अध्याय में सेवकाई के बारे में जो हमारी आलसता है उसके बारे में दर्शाया गया। റൈറ്റ്. 3ാം അധ്യായത്തിലേക്ക് വരുമ്പോൾ കൂട്ടായ്മയുടെ ഭിന്നതകളെ ജയിക്കാൻ പൗലോസ് പറയുകയാണ്. और तीसरा अध्याय में जब आते हैं, हमारी जो एकत्रित जो सभाएं उसके बीच में जो भिन्नता होती है അച്ഛൻ उसको ദൈവദാസന്മാരും दूर करने के लिए। റൈറ്റ്, താങ്ക് യു പാസ്റ്റർ. ഈ ദൈവദാസന്മാരും ശ്രദ്ധിച്ച് കേൾക്കണം. ഇവിടുത്തെ പ്രശ്നം കൂടി വന്നില്ലെങ്കിലും സാരമില്ല, കൂടി വരുന്നെങ്കിൽ ഭിന്നത ഉണ്ടാകരുത്. और यहाँ पे समस्या ये है कि अगर आते हैं तो कोई बात नहीं, लेकिन नहीं भी आते हैं तो आप जो है आपस में मनमुटाव ना करे और आपस में भिन्नता ना प्रदान करे। നിങ്ങൾ ഈ മീറ്റിംഗ് കഴിയുമ്പോൾ കർത്താവിന്റെ ദാസൻ ഷിബു പാസ്റ്ററെ വിളിച്ചു ചോദിക്കണം: പാസ്റ്ററെ, നമ്മൾ അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ട ഒരു സൂം മീറ്റിംഗ് നടത്തിയല്ലോ, ഈ മീറ്റിംഗ് കഴിഞ്ഞപ്പോൾ പാസ്റ്ററിന്റെ ആഗ്രഹം എന്നാ? അടുത്ത സൺഡേ നമ്മുടെ ചർച്ചിൽ 10 കുടുംബങ്ങൾ പുതുതായിട്ട് വരുന്നതാണോ സന്തോഷം, പക്ഷേ ഉള്ളതൊക്കെ ഐക്യതയിൽ പോകുന്നതാണോ സന്തോഷം എന്ന് ചോദിച്ചാൽ ഒരു നല്ല പാസ്റ്റർ ആണെങ്കിൽ പറയും: എന്റെ പൊന്ന് ദൈവദാസനെ, 10 കുടുംബം വന്നില്ലേലും സാരമില്ല, ഉള്ളതൊക്കെ ഐക്യതയിൽ പോയാൽ മതി. अगर परमेश्वर के दास से अगर ये सवाल पूछा जाए कि अगले हफ्ते हमारी कलीसिया में इस मीटिंग के बाद 10 नए परिवार जुड़ जाए, ये हमारे लिए आनंद की बात है, या जो परिवार पहले से है वो एकता के साथ वहां है, वो बड़ी बात है। लेकिन पास्टर साहब अगर अच्छे पासवान हैं तो उनका उत्तर इस प्रकार से आएगा: भले ही 6 परिवार ना आए, लेकिन जितने हैं एक मन और एकता के साथ आए, ये मेरी प्राथमिकताएं हैं। അപ്പൊ കൂടി വരുന്നെങ്കിൽ ഭിന്നത ഉണ്ടാകാൻ പാടില്ല. और अगर एक साथ आते हैं तो हमारे अंदर भिन्नता होनी नहीं चाहिए। 4ാം അധ്യായം വരുമ്പോൾ മനസ്സിന്റെ നിരാശകളെ ജയിപ്പിക്കാൻ പൗലോസ് പറഞ്ഞു പഠിപ്പിക്കുകയാണ്. जब 4था अध्याय में आते हैं तो मन के अंदर की व्यथा को दूर करने के लिए पौलुस सिखाते हैं। മനസ്സെന്ന് പറയുന്ന ഒരു ചെറിയ സംഗതിയല്ല. और जो मन जो है एक छोटी मोटी बात नहीं है। ഞാൻ എപ്പോഴും പറയാറുണ്ട്, വേറെ എന്തിനേയും കടിഞ്ഞാട്ടിട്ട് സൂക്ഷിക്കാം, പക്ഷെ മനസ്സിനെ സൂക്ഷിക്കണമെങ്കിൽ ഇച്ചിരി അഭിഷേകം കൂടുതൽ വേണം. प्रभु के दास इस प्रकार से कहते हैं, किसी भी बात को तो हम नियंत्रण कर सकते हैं, लेकिन हमारे मन के ऊपर नियंत्रण करने के लिए एक अभिषेक की आवश्यकता है। പിശാചിന് നമ്മുടെ വീട് വേണ്ട, शैतान को हमारे घर की जरूरत नहीं है, നമ്മുടെ വണ്ടി വേണ്ട, हमारे घर की जरूरत नहीं है, നമ്മുടെ ബാങ്ക് ബാലൻസ് വേണ്ട, हमारी बैंक की धन दौलत नहीं चाहिए, ഇതൊന്നും പിശാചിന് വേണ്ട. और शैतान को इस सब चीजों की आवश्यकता नहीं है। നമ്മുടെ ആരോഗ്യം പിശാചിന് വേണ്ട. और हो सकता है हमारे शरीर की अच्छी स्वस्थ वो शैतान को नहीं चाहिए। പക്ഷെ സാത്താൻ ഇതെല്ലാം തൊടും. നമ്മുടെ ആരോഗ്യം തൊടും, നമ്മുടെ വീട് തൊടും, നമ്മുടെ മക്കളെ തൊടും. എന്തിനാണെന്നറിയാമോ? നമ്മുടെ മനസ്സ് അസ്വസ്ഥമാക്കാനാ. लेकिन शैतान जो है सारे काम कर सकते हैं, हमारे घरों को छू सकता है, हमारे गाड़ी को छू सकता है, हमारा शरीर में बीमारी ला सकता है। पता है इसका कारण क्या है? ताकि इनके द्वारा वो हमारी मनों को छू पाए। ആ തോമസ് പാസ്റ്ററെ, പിശാചിനറിയാം ഇതെല്ലാം തൊട്ടാലേ നമ്മുടെ മനസ്സ് ഡിസ്റ്റർബ് ആകത്തോളം. और पास्टर थॉमस, इस प्रकार से शैतान जानता है ये सारे चीजें आपके जीवन में जब करेंगे तभी आपका मन जो है व्याकुल होगा, डिस्टर्ब होगा। ദൈവദാസന്മാരെ, ഞാൻ ഇപ്പോൾ എടുത്തിരിക്കുന്ന വാഹനം, ഞാൻ ഇപ്പോൾ ഇരിക്കുന്ന ഈ വാഹനം സത്യത്തിൽ എന്റെ ഒരു ചർച്ചിന്റെ ആവശ്യത്തിന് ഞാൻ എടുത്തതാണ്. और मैं आपसे कहना चाहता हूं, ये जिस गाड़ी में मैं अभी बैठा हूं, हमारी कलीसिया की जरूरत के लिए मैंने इसको खरीदा है। ഇതെടുത്തൊരു 2.5 മാസം ഞാൻ കഴിയുമ്പോൾ എനിക്കൊരു മീറ്റിംഗ് ഉണ്ട്. ആ മീറ്റിംഗ് സ്ഥലത്തേക്ക് പോകുമ്പോൾ ഒരു ഫയർഫോഴ്സ് നിയന്ത്രണം വിട്ട് എന്റെ വാഹനത്തിന് നേരെ വന്നു. എന്റെ ഈ ഡോറിന്റെ സൈഡ് മൊത്തം ഫയർഫോഴ്സ് ഒരച്ചോണ്ടങ്ങ് പോയി.
और अग्नि शमन जो गाड़ियां होती है, आग बुझाने वाली सरकारी गाड़ी, 2 महीने के बाद जिस प्रकार से परमेश्वर के दास ने गाड़ी खरीदी, उस गाड़ी आकर जो है इनके गाड़ी के साइड की पूरी दरवाजा को टकरा के निकल गई। അപ്പൊ ഞാൻ വാഹനം എടുത്തിട്ട് 2.5 മാസം ആകുന്നതേ ഉള്ളൂ. നമ്മളെല്ലാം ഇങ്ങനെ പൊടിയും പൊട്ടും ഒക്കെ തുടച്ചുകൊണ്ട് നടക്കുന്ന സമയം. और 2 महीना का समय आपको पता है कि नया गाड़ी जो है हम पोंछ के अच्छी तरीके से साफ सुथरा रखकर चलाने की कोशिश करते हैं। അപ്പോൾ ഈ വണ്ടി സൈഡ് മൊത്തം ഒരച്ചോണ്ടങ്ങ് പോയി എന്റെ വാഹനത്തിന്റെ. और ये जो गाड़ी है अपनी पास के दरवाजे का, गाड़ी के दरवाजे को पूरी मिटा के चली गई। നിങ്ങൾക്ക് ഒരു രഹസ്യം അറിയാമോ? അന്ന് രാത്രി തന്റെ മീറ്റിംഗ് ശോഭിച്ചില്ല. और मैं आपको कहना चाहता हूं कि जैसे ही घटना हो, उस शाम की मीटिंग जो है मेरा कुछ अच्छा तरीके से नहीं बीता। കാര്യം ദൈവദാസന്, ഞാൻ ഈ മീറ്റിങ്ങിനകത്ത് കയറി നിൽക്കുമ്പോൾ മൊത്തം എന്റെ മനസ്സിലെ ചിന്ത വണ്ടി ഉരച്ചു, ഇനി എന്നാ ചെയ്യാൻ പറ്റും? क्योंकि सब जो मेरा मन जो था, जब मैं सेवकाई कर रहा था, मेरी ये चिंता लगी रहती थी, मेरी गाड़ी मिट गई, मैं क्या करूं, मैं क्या करूं, यही चिंताएं मुझे सता रही थी। അച്ഛൻ, എന്റെ ഒരു കുഞ്ഞു സംശയം, എന്റെ വാഹനം ഉരച്ചതുകൊണ്ട് പിശാചിന് എന്തെങ്കിലും ഗുണം ഉണ്ടായിരുന്നു? क्या एक छोटी सी शंका की बात है, क्या शैतान को मेरी गाड़ी मिटा के कोई फायदा हुआ? ഉണ്ട്. എന്റെ 3000 രൂപ കളയുന്നതല്ല, ആ 2 ആഴ്ച എന്റെ മനസ്സ് അസ്വസ്ഥമായിട്ട് നടക്കണം. वो 2,000 रुपए या 5,000 रुपए उस गाड़ी की मरम्मत के लिए मेरा धन जाएगा, इस बात के लिए नहीं, लेकिन उसके कारण 2 हफ्ते तक मेरे मन को व्याकुल रखना, परेशान रखना, यही शैतान की विजय थी। Praise you, Jesus. Hallelujah, 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 hallelujah. तो के साथ जुड़ जाएंगे दोबारा. Praise God. Hallelujah, hallelujah. Ruba katura mashia riba baraba hatula rabasia hatula rabasi. Hallelujah, hallelujah. Rikatura mashia riba baraba hatula rabasia rikatura rabasi. Hallelujah, 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 hallelujah. Riba baraba shaba rikatura rabasi. Hallelujah. In the name of Jesus, in the name of Jesus, in the name of Jesus, in the name of Jesus. In the name of Jesus. Hallelujah. We pray, Father God. We pray, Jesus. Hallelujah. Hallelujah. Praise God. Hallelujah. Yes, hallelujah. Thank you, Jesus. Hallelujah. Hallelujah. Yes, Pastor, please go ahead. യാ, താങ്ക് യു. എക്സ്ട്രീംലി സോറി. ഞാൻ പറഞ്ഞല്ലോ, ഞാൻ ഈ വണ്ടിക്കകത്താകുന്നതിന്റെ കുറച്ച് ഡിസ്റ്റർബുകളാണ്. നമുക്ക് മീഡിയയ്ക്കേ ഉള്ളൂ പ്രശ്നം, ദൈവസാന്നിധ്യത്തിന് പ്രശ്നമില്ല. കർത്താവ് നമ്മെ സഹായിക്കട്ടെ. और इसलिए परमेश्वर मैं गाड़ी में हूं क्योंकि थोड़ी समस्या हो रही है, लेकिन मीडिया के लिए मुझे थोड़ी दिक्कत हो रही है, लेकिन वचन का शब्द आप तक मैं जरूर पहुंचा सकता। 4-ാം അധ്യായം പൗലോസ് പറയുന്നു, മനസ്സിന്റെ നിരാശകളെ ജയിക്കുക. और 14 अध्याय में हमारी मनों को व्याकुल करना, निराश करना, ये शैतान की बड़ी पद्धति है, बड़ी योजना है। ദൈവദാസൻ 5-ാം അധ്യായത്തിലേക്ക് വരുമ്പോൾ പാപത്തെ ജയിക്കാൻ പൗലോസ് പറയുകയാണ്. और 5वां अध्याय में जैसे आते पौलुस हमसे इस बात को सूचित करना चाहता है कि हम पाप के ऊपर में विजय पाए, पाप के ऊपर में हम जय पाए। ദൈവമക്കൾ പാപത്തെ കുറിച്ച് അറിയേണ്ട 2 കാര്യങ്ങളുണ്ട്. ഒന്ന് മറഞ്ഞിരിക്കുന്ന പാപം, 2 വെളിപ്പെട്ട് നിൽക്കുന്ന പാപം. और प्रभु के लोगों के बारे में, पाप के बारे में 2 बातों को हमें जानने की आवश्यकता है। एक जो पाप है जो पहले से दर्शा चुका है, जो हमारे जीवन में है, और दूसरी ऐसे पाप है जो हम अंदर में करते हैं, जो हमारे अंदर छुपी हुई है। നിങ്ങൾക്കറിയാം, യേശുവിന്റെ അടുക്കൽ ഒരു സ്ത്രീയെ കൊണ്ടുവന്നിട്ട് നാട്ടുകാരെല്ലാം കൂടെ പറഞ്ഞു, കർത്താവെ, IPC 343 പറയുന്ന പോലെ കല്ലെറിഞ്ഞു പോലെയാണ്. യേശു പറഞ്ഞു, IPC ഷാനോടൊക്കെ നിൽക്കട്ടെ, പാപം ഇല്ലാത്തവൻ കല്ലെറിയണം, പാപമില്ലാത്തവൻ കല്ലെറിയണം. और यीशु मसीह के पास उस स्त्री को जब लेकर लोगों ने लेकर आया, इस प्रकार से कहा कि स्त्री को पत्थर मार के मार दिया जाए, उस समय यीशु मसीह ने उनसे कहा, इन वही व्यक्ति उसे पत्थर मारे जिनके अंदर पाप नहीं है। അച്ഛാ, ദൈവദാസൻ ഇവിടെ 2 പാപത്തെ കാണാൻ കഴിയുന്നുണ്ട്. അവളുടെ പാപം വെളിപ്പെട്ട് നിൽക്കുന്ന പാപമാണ്. और यहाँ 2 पाप के बारे में देख सकते हैं। ये स्त्री का जो पाप है वो उजागर हो चुका था, എന്നാൽ രണ്ടാമത് അവളെ കല്ലെറിയാൻ നിൽക്കുന്നവരുടെ പാപമുണ്ട് അവർക്ക്, പക്ഷെ ആ പാപം വെളിപ്പെട്ടിട്ടില്ല, അത് മറഞ്ഞിരിക്കുന്ന പാപമാണ്. लेकिन दूसरी ओर जो लोग पत्थर मारने के लिए खड़े थे, उनके अंदर पाप था, लेकिन वो उजागर नहीं हुआ था, उनके अंदर पाप।
ഞാൻ പറയുന്നു, നമ്മൾ മറ്റുള്ളവരെ കല്ലെറിയാൻ നിൽക്കുമ്പോഴും നമ്മളിലും ഒരു പാപത്തിന്റെ സീഡുണ്ട്. പക്ഷെ കർത്താവിന്റെ കൃപയാൽ അത് വെളിപ്പെട്ടിട്ടില്ല. ആമേൻ, സ്തോത്രം. വെളിപ്പെട്ട് നിൽക്കുന്ന പാപമുണ്ട്. मैं आपसे इस बात को कहना चाहता हूं कि हम जब दूसरों को पत्थर मारते हैं, हमारे अंदर भी शायद वैसे ही पाप हो सकता है वो उजागर ना हो, क्योंकि परमेश्वर की कृपा ने हमें संभाल के रखा है। 5-ാം അധ്യായം പാപത്തെ ജയിക്കുക. और 5वां अध्याय पाप के ऊपर एक विजय पाने के बारे में लिखी गई। നിങ്ങൾക്കറിയാം, ഈ ഇരിക്കുന്ന നമ്മളല്ല ശരിയായ നമ്മൾ. और आप और हमें अच्छी तरह पता है जो हम यहाँ बैठे हैं वही हमारा व्यक्तित्व असली में नहीं है। ഞങ്ങളെ സഹോദരിമാരെയൊക്കെ നോക്കുമ്പോൾ തലയിലൊക്കെ സ്ക്രാഫ് ഒക്കെ ഇട്ട് വളരെ മനോഹരമായി ഭയത്തോടെ ഭക്തിയോടെ അവരിയ്ക്കുന്നു. പക്ഷെ അവർക്കറിയാം ശരിയായ അവർ ഇതല്ല. और यहाँ बैठे हुए बहन हो सकता है बहुत अच्छी तरीके से कपड़े रख के बड़ी भक्ति के साथ बैठ रहेंगे, हो सकता है उनका जीवन वैसा ना हो जैसे वो यहाँ बैठे हैं। ഞാൻ ഇപ്പോഴും പറയാറുണ്ട്, അഭിമന്യു പാസ്റ്ററെ ശരിയായ എന്നെ അറിയണമെങ്കിൽ എന്റെ വീട്ടിൽ നിങ്ങൾ വന്ന് ഒരു മാസം നിന്നാ മതി. मैं हर बार लोगों से कहना चाहता हूं, अगर पास्टर अभिमन्यु को आपको जानने की आवश्यकता है, आपको मेरे घर में एक दिन आके रहना पड़ेगा। അപ്പൊ നമ്മൾ അറിയാതെ നമ്മുടെ അകത്ത് കിടക്കുന്ന ഒരു കോപത്തിന്റെ, ഈർഷ്യയുടെ, പകയുടെ, പിണക്കത്തിന്റെ ഒക്കെ സീഡുണ്ട്. അത് മറഞ്ഞിരിക്കുന്ന പാപമാണ്. और हमारे अंदर ऐसे ऐसे पाप है जो हमारे अंदर ईर्ष्या है, हमारे अंदर नफरत है, हमारे अंदर गुस्सा है, इस प्रकार की कई पाप जो हमारे अंदर कहीं ना कहीं अंदरूनी भाग में छुपी हुई। ഇങ്ങനെ 5 അധ്യായത്തിൽ 5 വിഷയം പൗലോസ് അവതരിപ്പിക്കുകയാണ്. और 5वां अध्याय में 5 विषय के बारे में पौलुस यहाँ बताते हैं। എനിക്കറിയാം, ഞാൻ 5 അധ്യായം പറഞ്ഞപ്പോൾ എഴുതുന്ന ആരെയും ഞാൻ കാണുന്നില്ല. കാരണം നിങ്ങൾക്ക് അത്രയും മെമ്മറി കപ്പാസിറ്റി ഉള്ളതുകൊണ്ട് ഞാൻ ദൈവത്തിന് സ്തോത്രം പറയുകയാണ്. और मैं यहाँ देख रहा हूँ कि मैं 5 अध्याय के बारे में बोल रहा हूँ, तो यहाँ लिखने वालों को मैं नहीं देख पा रहा हूँ। मैं प्रभु को धन्यवाद देता हूँ कि आपके अंदर बड़ी उसको समझने की शक्ति है या उसको याद करने की शक्ति है। പാസ്റ്റർ ഇങ്ങനെ സൂപ്പർ ഫാസ്റ്റ് പോകുന്ന പൊക്കോ പാസ്റ്റർ എല്ലാം ഞങ്ങൾ ഫീഡ് ചെയ്യുന്നുണ്ട്. ഓക്കെ, കർത്താവ് നിങ്ങളെ അനുഗ്രഹിക്കട്ടെ. और आप लोग सोच रहे होंगे प्रभु जी दास आप प्रचार के लिए मैं सब अपने मनों के अंदर फीड कर रहा हूँ। परमेश्वर आपको बहुत बहुत आशीष दे। ഷിബു പാസ്റ്റർ എന്നെ മീറ്റിംഗിന് വിളിച്ചപ്പോഴേ പറഞ്ഞായിരുന്നു, വളരെ അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ട കൂട്ടമാണ്. പാസ്റ്റർ അങ്ങ് വചനം പറഞ്ഞാൽ മതി, ബാക്കി ഒരു കാനാവിലെ കല്യാണം വീട്ടിൽ പച്ചവെള്ളം എന്ന് പറഞ്ഞാലും കൈയടിച്ച് വീഞ്ഞാക്കിക്കോളൂ എന്നാ പറഞ്ഞത്. ഓക്കെ, കർത്താവ് അനുഗ്രഹിക്കട്ടെ. വിട്ടേക്കച്ചാ, അത് ട്രാൻസ്ലേഷൻ വേണ്ട. 4-ാം അധ്യായം വരുമ്പോ പൗലോസ് പറയുകയാണ്, ഇത് ഒടുവിലെത്തി. और 4था अध्याय में जब पौलुस आते हैं, वहां पौलुस इस प्रकार से कहता है अब अंत हो चुका है। ഇനി ഈ കൊച്ചു സഭയെ ഓർത്ത് നിങ്ങളെ മിനിസ്ട്രി ഓർത്ത് പ്രാർത്ഥിക്കുമ്പോൾ നിങ്ങളോട് പറയാൻ കർത്താവിനെ ഏൽപ്പിച്ചിരിക്കുന്ന ആ ഭാഗത്തിലേക്ക് ഞാൻ വരികയാണ്. और आज के सुबह जो सेवकाई जो आपके बीच में परमेश्वर ने मुझे दिया है, उसके बारे में मैं आपसे इस समय आपसे कहना चाहूंगा। ഒടുവിൽ എത്തിയത് കൊണ്ട് നിങ്ങൾക്ക് ദൈവത്തിന്റെ പ്രസാദം വേണം. और क्योंकि आप अंत आ चुके हैं, इसलिए परमेश्वर का जो आपके ऊपर प्रसाद या परमेश्वर का जो आपके ऊपर अनुग्रह की आवश्यकता है। ഈ ദൈവപ്രസാദം നിങ്ങൾക്ക് വേണമെങ്കിൽ അടുത്ത വാക്യം പറയുന്നു, നിങ്ങൾ നടക്കുന്നത് പോലെ തന്നെ ഇനിയും വർദ്ധിച്ചു വരണം. और इस प्रकार से परमेश्वर का वचन इस प्रकार से लिखा है, अगर प्रभु का आशीष, प्रभु का अनुग्रह आपके ऊपर होना है, जैसे आप चलते हैं वैसे ही चलते रहिए। അത് അടുത്തൊരു വാക്കിച്ച് ഗൗരവമായിട്ട് കേൾക്കണേ. പൗലോസ് അവിടെ പറയുന്നു, നിങ്ങൾ നടക്കണം എന്ന് ഞങ്ങളിൽ നിന്ന് ഗ്രഹിച്ചതുപോലെ. അപ്പൊ നിങ്ങൾ നടക്കേണ്ടുന്ന നടത്തം ഗ്രഹിച്ചത് ഞങ്ങളിൽ നിന്നാണ്. और अगला वाक्य को जरा गौर से देखिएगा, पौलुस इस प्रकार से कहता है, हमने जैसे चला है उस बात को आपने ग्रहण किया है और वैसे चला है। इसका मतलब उन्होंने उनके जीवन की चाल चलन के बारे में ग्रहण किया है। अच्छा, ഒരു സഭ ഹൗ ടു വാക്ക്, എങ്ങനെയാണ് നടക്കേണ്ടത് എന്ന് പഠിക്കുന്നത് ആ സഭയുടെ അഭിഷക്ത വൃന്ദത്തിൽ നിന്നാണ്, ഞങ്ങളിൽ നിന്നാണ്. और एक कलीसिया कैसे चलना है, इस बात को सीखना, समझना और इसके बारे में जानकारी लेना, आप और हमारे जीवन से ही कलीसिया उसको सीखती है। ശുഭപാസ്റ്റർ, ഇവിടെ നമുക്കൊരു ഓർഡർ കാണാൻ കഴിയും. ഒരു സഭയുടെ നാഥൻ കർത്താവാണ്. അതിന് താഴെ നിൽക്കുന്ന ആ സഭയുടെ അഭിഷക്ത വൃന്ദമാണ്. അതിന് താഴെയാണ് വിശ്വാസ സമൂഹം. और यहाँ हम देख सकते हैं कलीसिया का जो सरोमनी है वो प्रभु यीशु मसीह है, उसके अधीन जो कलीसिया हैं और कलीसिया के ऊपर में प्रभु के दास और दासियां हैं और अभिषिक्त है जिसको परमेश्वर इस्तेमाल करता है। അതുകൊണ്ടല്ലേ പൗലോസ് പറയുന്നത്, ഞാൻ കർത്താവിൽ നിന്ന് പ്രാപിക്കുകയും നിങ്ങൾ കേൾപ്പിക്കുകയും ചെയ്യും. इसलिए पौलुस कहता है, मैंने प्रभु से उसको प्राप्त किया है, इसी प्राप्ति को जो मैंने पाया है मैं आप सुनाता हूं या उजागर करता हूं। വെളിപ്പാട് പുസ്തകം 1-ാം അധ്യായം 1-ാം വാക്യത്തിനകത്ത് ഒരു ഷെഡ്യൂൾ നിങ്ങൾക്ക് കാണാം. और प्रकाशित वाक्य उसका पहला अध्याय, उसका पहला वचन में कुछ बातों को हम वहां पे देख सकते हैं.
ദൈവദാസന്മാർ ആ വാക്യം ഒന്ന് ശ്രദ്ധിച്ച് കേൾക്കണം. അവിടെ കിടക്കുന്നത് യേശു ക്രിസ്തുവിന്റെ വെളിപ്പാട് വേഗത്തിൽ സംഭവിക്കാനുള്ളതും ദൈവം തന്റെ ദാസന്മാരെ കാണിക്കേണ്ടതിന് ദൈവം അത് അവന് കൊടുത്തു. ദൈവം അത് അവന് കൊടുത്തു. प्रकाशित वक्त पहला अध्याय को जरा गौर से अगर सुने, यीशु मसीह का प्रकाशन जो उसने परमेश्वर के लिए दिया है, अपने दासों को बातें जिसको शीघ्र होने वाला है दिखाया है, अपने स्वर्गदूतों को भेजकर उसके द्वारा दास യോഹന്നാൻ को बताया है, दास को बताया है. അച്ഛാ, നിങ്ങളുടെ ട്രാൻസ്ലേഷനിലും ആ ഷെഡ്യൂൾ അങ്ങനെ തന്നെയാണോ? ദൈവം അത് അവന് കൊടുത്തു. അവൻ എന്ന് പറഞ്ഞാൽ ക്രിസ്തുവാണ്. അപ്പം ദൈവം അത് ക്രിസ്തുവിന് കൊടുത്തു, ക്രിസ്തു അത് തന്റെ ദൂതന് കൊടുത്തു, ദൂതൻ അത് യോഹന്നാന് കൊടുത്തു, യോഹന്നാൻ സഭയ്ക്ക് കൊടുക്കുന്നു. इसका मतलब यह है कि हमारी ट्रांसलेशन को अगर समझने में थोड़ी दिक्कत होती है, परमेश्वर ने यीशु मसीह का जो प्रकाशन है, यानी परमेश्वर ने यीशु मसीह को वो प्रकाशन दिया और यीशु मसीह का प्रकाशन स्वर्गीय दूतों के माध्यम से उसके दासों तक पहुंची और ये प्रकाशन परमेश्वर ने उन दासों के माध्यम से आपको और हमें दे दिया है. ആ ക്രമം നിങ്ങൾ കണ്ടോ? ഒരു സഭയ്ക്ക് കൊടുക്കാനുള്ള വെളിപ്പാട് പിതാവ് ആദ്യം ക്രിസ്തുവിനാ കൊടുത്തേ, ക്രിസ്തുവാണ് അത് ദൂതന് കൊടുത്തേ, ദൂതൻ അത് യോഹന്നാന് കൊടുത്തു, യോഹന്നാനാണ് അത് സഭയ്ക്ക് കൊടുക്കുന്നത്. और यहाँ पे हम देख सकते हैं किस प्रकार से इसको परमेश्वर हमें और आपको देता है. पहले परमेश्वर यीशु मसीह को वो प्रकाशन देता है, फिर दूतों को, फिर पौलुस को, प्रभु के दासों को देते हैं. ഇതൊരു ക്രമമാണ്, ഇതൊരു ക്രമമാണ്. और ये एक तरीका है जैसे परमेश्वर अपना राज्य को उजागर करता है. ഈ ക്രമത്തിൽ പോകുന്ന സഭ അനുഗ്രഹിക്കപ്പെടും. और इस प्रकार से संचालन होने वाले कलीसियाएं आशीषित पाएंगे, आशीष होंगे. ഈ ക്രമം നിങ്ങളുടെ വീടിനകത്തുണ്ട്. और ये इस प्रकार की जो प्रक्रिया है आपके घर में भी. ഒരു വീടിന്റെ തല ക്രിസ്തുവാണ്, അതിന് താഴെ ആ വീട്ടിലെ പുരുഷനാണ്. कलीसिया का ये भवन का जो स्वामी है वो भी यीशु मसीह है और वो जो पुरुष है वही उस घर का हेड है या स्वामी है. ആ പുരുഷന് താഴെ ആ വീട്ടിലെ സ്ത്രീയാണ്. और पुरुष के अधीन उनकी धर्म पत्नी या पत्नी बच्चे सब है. ആ സ്ത്രീക്ക് താഴെ ആ വീട്ടിലെ മക്കളാണ്. और उस स्त्री के नीचे बाकी सारे संतान हैं हमारे परिवार का. ഇങ്ങനെ പോകുന്ന വീടാ നിങ്ങളുടെ വീടെങ്കിൽ നിങ്ങളുടെ വീട് അനുഗ്രഹിക്കപ്പെടും. और इस मुताबिक अगर आपका परिवार चल रहा है तो आपका परिवार अवश्य आशीषित पाएगा. നമ്മുടെ പ്രശ്നം നമ്മുടെ പല വീടുകളും ഭരിക്കുന്ന സ്ത്രീകളാണ്. और हमारा और आपकी समस्या यह है कि हमारा घर को संचालन करने वाला अधिकतर जो हमारे महिला बहनें ही हुआ करते हैं. 4-ാം അധ്യായം പൗലോസ് പറയുന്നു, ഞങ്ങളിൽ നിന്ന് നിങ്ങൾ അത് ഗ്രഹിച്ചു. और 4th अध्याय में पौलुस कहता है हमसे आपने उसको ग्रहण किया है. അടുത്ത പദമാണ് ഏറ്റവും ശക്തമായ വാക്ക്. ആ ഗ്രഹിച്ചതുപോലെ നിങ്ങൾ നടക്കുന്നുണ്ട്. ഇനി പൗലോസ് പറയുന്നു, നടന്നാലും പോരാ, നടക്കുന്നത് പോലെ തന്നെ ഇനിയും വർദ്ധിച്ചു വരേണം. पौलुस कहता है कि तुमने हमारी वचन को, हमारी चाल चलन को ग्रहण किया है. सिर्फ ग्रहण करना काफी नहीं है, आप जैसे चलते हैं और वहां काफी नहीं है, लेकिन उसको चलते रहिए और चलते रहिए. ഷിബു പാസ്റ്ററെ, ഈ മീറ്റിങ്ങിനെ ഓർത്ത് കഴിഞ്ഞ രാത്രിയിലും ഇന്ന് പ്രഭാതത്തിലും പ്രാർത്ഥിക്കുമ്പോൾ കർത്താവ് എന്നോട് പറയുന്നു, അസാധാരണമായ ഒരു വർധനവ് നമ്മുടെ മിനിസ്ട്രികൾക്കകത്ത് കർത്താവ് തരാൻ പോകുകയാണ്. Praise God. प्रभु के दास को परमेश्वर ने कल शाम को इस प्रकार से भविष्यवाणी दी कि इस मीटिंग के माध्यम से आपके डिस्ट्रिक्ट में परमेश्वर एक बहुत आय देने जा रहा है, बड़ा आशीष देने जा रहा है, बढ़ोतरी देने जा रहा है. परमेश्वर ने प्रभु के दास से कल रात को करने കേരളക്കര കണ്ടതിനേക്കാൾ ശക്തമായ വർധനവ് നോർത്ത് ഇന്ത്യയിൽ കർത്താവ് ഈ സീസണുകൾ തരുമെന്ന് വിശ്വസിക്കുന്നവർക്കായി ഞാൻ കർത്താവിനെ സ്തുതിക്കുകയാണ്. केरल से भी बढ़कर, साउथ से भी बढ़कर परमेश्वर इस उत्तर भारत में परमेश्वर की बड़ी जागृति देने जा रहा है. इस बात को जितने लोग विश्वास करते हैं उनके लिए मैं प्रभु को धन्यवाद देना चाहता हूं. എത്ര പേര് പറയും, കർത്താവ് എനിക്ക് വേണ്ടി ഒരു വർധനവ് ദൈവം അയക്കുന്നതിനായി സ്തോത്രം. कितने लोग इस प्रकार से कह सकते हैं, प्रभु मेरे जीवन में ऐसी एक बढ़ोतरी तू देने जा रहा है, इसलिए मैं तुझे धन्यवाद करता हूं. ദൈവദാസനെ സിൻസിയറായി ഞാൻ പറയുന്നു, ഒരു ഓൺലൈനകത്ത് ഇരിക്കുന്ന ഫീലിംഗിലല്ല ഞാൻ ഈ പദം പറയുന്നത്. ശരിക്കും ഒരു ചർച്ചിന്റെ ഗ്യാതറിങ്ങിനകത്ത് ഇരിക്കുന്ന അതേ ആത്മസാന്നിധ്യം ഞാൻ അനുഭവിക്കുന്നു. ഉറപ്പിച്ച് ഞാൻ പറയുന്നു, വാക്കുകൾക്ക് ശക്തിയില്ല, പക്ഷെ വചനത്തിനൊരു ഭയങ്കര ശക്തിയുണ്ട്. ഈ നടക്കുന്ന നടത്തമല്ല നിങ്ങളെ കർത്താവ് വർദ്ധിപ്പിക്കാൻ പോകുകയാണ്.
प्रभु के दासों में ऑनलाइन में बैठा हूं इसलिए नहीं आपसे कह रहा हूं, एक कलीसिया के अंदर ऑफलाइन में जैसे बैठा हूं, परमेश्वर की आत्मा ने आज के सुबह आपसे भविष्यवाणी कहना चाहता हूं, जैसे आज आप है वैसे नहीं, एक बड़ी बढ़ोतरी आपके जीवन में प्रभु देने जा रहा है। विश्वास कीजिए, प्रभु आपको बढ़ोतरी देगा। ബൈബിളിനകത്ത് 5 വർധനവ് നിങ്ങൾക്ക് കാണാൻ കഴിയും. बाइबल के अंदर 5 बढ़ोतरी के बारे में लिखी गई है। ഒന്നാമത്തെ വർധനവ് ജനത്തിന്റെ വർധനവാണ്. और पहली जो बढ़ोतरी है वो लोगों की बढ़ोतरी है। പൗലോസ് തന്റെ പ്രസംഗത്തിൽ പ്രവൃത്തി 13:17 പറയുന്നു, ഇസ്രായേൽ ജനത്തിന്റെ ദൈവം, നമ്മുടെ പിതാക്കന്മാരുടെ ദൈവം അവരെ വിളിച്ചു വേർതിരിച്ചു. മിസ്രയീം ദേശത്തിലെ പ്രവാസ കാലത്ത് ദൈവം ജനത്തെ വർദ്ധിപ്പിച്ചു. और यहाँ पे पौलुस जो है, हम देख सकते हैं प्रभु के वचन में पुराने नियम में इस प्रकार से लिखा है, इस्राएल के लोगों को परमेश्वर ने जो वचन दिया है उसके अनुसार परमेश्वर ने उस जाति की बढ़ोतरी दी, वो बढ़ते गए। എന്റെ തോമസ് പാസ്റ്റർ ആ വാക്ക് കേട്ടായിരുന്നു, മിസ്രയീം ദേശത്തിന്റെ പ്രവാസ കാലത്ത് ദൈവം ജനത്തെ വർദ്ധിപ്പിച്ചു. और इस प्रकार से लिखा है, मिस्र में जब वो बंधुत्व में थे वहां पे परमेश्वर ने उनको बढ़ोतरी दी। പ്രവാസത്തിന്റെ പ്രത്യേകത, പ്രവാസത്തിൽ ജനം വർദ്ധിക്കാൻ സാധ്യതയില്ല. വർദ്ധിക്കാൻ സാധ്യതയില്ലാത്ത മണ്ണിൽ എന്റെ ദൈവം ജനത്തെ വർദ്ധിപ്പിച്ചു. बंधुत्व का मतलब क्या है? जब बंधुत्व होती है वहां बढ़ोतरी की कोई गुंजाइश नहीं होती है, लेकिन हमारा परमेश्वर कहता है बंधुत्व के बीच में परमेश्वर हमें बढ़ोतरी देने वाला परमेश्वर है। ഏതെങ്കിലും കർത്തദാസന്മാർ പറയുന്നുണ്ടോ, ഇവിടെ ആത്മാക്കൾ വരത്തില്ല, ഇവിടെ കുടുംബങ്ങൾ വരത്തില്ല, ഈ മണ്ണിനകത്തൊരു നന്മ കാണത്തില്ല? ഉറപ്പിച്ച് ഞാൻ പറയാം, ആ പ്രവാസത്തിന്റെ മണ്ണിൽ തന്നെ, ആ അടിമ വേല ചുമത്തുന്ന മണ്ണിൽ തന്നെ എന്റെ ദൈവം ജനത്തെ വർദ്ധിപ്പിക്കാൻ പോകുകയാണ്. मेरे प्रिय प्रभु के दासों, आपसे आप भविष्यवाणी करना चाहता हूं। आप ये सोच रहे होंगे यहाँ प्रभु के लोग नहीं होंगे, यहाँ कलीसिया नहीं बढ़ेगी, यहाँ बहुत सारे रुकावट है, यहाँ बहुत सारे सताव है, लेकिन मैं आपसे आज के समय भविष्यवाणी कहना चाहता हूं, इस बंधुत्व के बीच में परमेश्वर आपके लिए एक बढ़ोतरी देने जा रहा है। ഹൈദരാബാദ് കഴിഞ്ഞ കുറെ നാളുകൾക്ക് ഒരു മീറ്റിങ്ങിന് പോയപ്പോൾ അവിടെ കൊണ്ടുചെന്ന പാസ്റ്റർ പറഞ്ഞു, പാസ്റ്ററെ, ഏറ്റവും വലിയ സഭ എന്ന അവകാശവാദം ഉന്നയിക്കുന്ന ചർച്ച ഇവിടെയാണ്, കാൽവറി ചർച്ച്. और यहाँ पे हैदराबाद में मैं एक दिन सेवकाई करने गया था, एक प्रभु के दास ने कहा, ये कैलवरी जो कलीसिया जहां प्रचार करने गए थे, सबसे बड़ी कलीसिया, इस प्रकार से प्रभु के दास ने मुझे कहा। അദ്ദേഹം എന്നോട് പറഞ്ഞു, നമുക്ക് അവിടെ ഇംഗ്ലീഷ് വർഷിപ്പ് അറ്റൻഡ് ചെയ്യാനൊന്ന് പോവാം. और उन्होंने कहा आइए मिलकर हम वहां पे एक अंग्रेजी सर्विस को अटेंड करें। അദ്ദേഹം എന്നോട് പറഞ്ഞു, ഇംഗ്ലീഷ് വർഷിപ്പിനകത്ത് ആള് കുറവാണ്. और उन्होंने कहा कि अंग्रेजी जो वर्शिप होती है वहां बहुत कम लोग आते हैं, ഒത്തിരി പേരൊന്നും കാണത്തില്ല, ആള് കുറവായിരിക്കും ഇംഗ്ലീഷ് വർഷിപ്പിന്. लेकिन थोड़े लोग आते हैं, ये अंग्रेजी वर्शिप में बहुत कम लोग आते हैं। ഞങ്ങൾ ഇംഗ്ലീഷ് വർഷിപ്പ് അറ്റൻഡ് ചെയ്യാൻ പോയി. ദൈവദാസന് ഒത്തിരി പേരൊന്നും ഇല്ലായിരുന്നു, ഒരു 15,000 പേരുണ്ടായിരുന്നു. प्रभु के दास कहते हैं अंग्रेजी जो सर्विस में अटेंड करने गए वहां बहुत सारे लोग नहीं थे, लेकिन 10,000 लोग थे। ആ കൊണ്ടുപോയ പാസ്റ്റർ എന്നോട് വീണ്ടും പറഞ്ഞു, പാസ്റ്റർ ഇംഗ്ലീഷ് വർഷിപ്പിന് ആള് കുറവാണ്, 10-15,000 പേരേ ഉള്ളൂ. और प्रभु के दास ने इस प्रकार से हमसे कहा वहां बहुत कम लोग आते हैं प्रभु के दास, लेकिन कम की जो संख्या है उन्होंने 10,000 के रूप में कहा। അപ്പൊ ഞാൻ കൊണ്ടുപോയ പാസ്റ്ററോട് ചോദിച്ചു, പാസ്റ്ററെ, അപ്പൊ ഈ സഭയുടെ മൊത്തം സ്ട്രെങ്ത് എത്രയാണ്, മൊത്തം ജനം എത്രയാണ്? प्रभु के दास ने उन प्रभु के दास से पूछा, तो इस कलीसिया की पूरी जनसंख्या कितने विश्वासी इस कलीसिया में आते हैं? നിങ്ങൾ മീറ്റിംഗ് കഴിയുമ്പോൾ ഗൂഗിളിനകത്ത് ഒന്ന് സെർച്ച് ചെയ്യണം, കാൽവറി ചർച്ചിലെ മൊത്തം ജനസംഖ്യ ഇന്ന് അവർ അവകാശം പറയുന്നത് ഏകദേശം 3 ലക്ഷത്തിലധികം ആൾക്കാരുണ്ടെന്നാണ്. और आप गूगल में सर्च कर सकते हैं, कैलवरी चर्च का जो कलीसिया का जो मेंबरशिप है वो करीब 3 लाख लोग हैं। ഞാൻ പറയാം, ഒരു കാൽവരി ചർച്ചിൽ ദൈവത്തിന് അത് ചെയ്യാൻ പറ്റുമെങ്കിൽ വിശ്വാസത്തോടെ പ്രാർത്ഥിക്കും, നമ്മുടെ മണ്ണിൽ ദൈവം ജനത്തെ വർദ്ധിപ്പിക്കും. विश्वास के साथ आप इस बात को इस सुबह कहिए कि अगर उस कैलवरी चर्च में परमेश्वर अद्भुत काम कर सकता है तो आपके बीच में भी परमेश्वर वैसे ही काम करेगा। രണ്ടാമത്തെ വർധനവ് ആടുമാടുകളുടെ വർധനവാണ്. और दूसरी बढ़ोतरी जो है हमारी पशुधन की बढ़ोतरी। യെഹെസ്കേൽ 36-37 കിടക്കുന്നു, അവൻ നിങ്ങളുടെ നടുവിൽ ജനത്തെ ആടുമാടുകളെ പോലെ വർദ്ധിപ്പിക്കും. और एसेकियेल नबी की पुस्तक 36वां अध्याय के 37 में लिखा है, आपको परमेश्वर ये भेड़ बकरियों की तरह आपके जीवन में बढ़ोतरी देगा। അച്ഛാ, അതൊരു പ്രവചന ശബ്ദമാണ്. ആടുമാടുകൾ എന്ന് പറഞ്ഞാൽ അത് ഭൗതികത്തെ കാണിക്കുന്നതാണ്. ആകയാൽ നമ്മുടെ ഭൗതിക മേഖലകളെ കർത്താവ് വർദ്ധിപ്പിക്കും. भेड़ बकरी जो है एक ऐसा शब्द है, एक आत्मिक दृष्टांत है जिसको वो कहते हैं भेड़ बकरी जैसे बढ़ते हैं वैसी एक बढ़ोतरी आपके और मेरे जीवन में प्रभु देगा। എത്ര പേര് വിശ്വസിക്കുന്നുണ്ട്, എന്റെ ശൂന്യ കരം കൂടെ കെട്ട് കർത്താവ് അടിക്കും, എന്റെ ഭൗതിക മേഖലകളെ കർത്താവ് വർദ്ധിപ്പിക്കാൻ പോകുകയാണ്?
कितने लोग इस बात को विश्वास करते हैं कि आपके जीवन के खालीपन को प्रभु बढ़ोतरी देगा और आपके जीवन की आर्थिक कमियों के ऊपर परमेश्वर एक बढ़ोतरी देगा? कितने लोग विश्वास करते हैं? ഇതൊക്കെ കുറെ 6 മാസങ്ങൾക്ക് മുമ്പാണ് ഞങ്ങളുടെ ചർച്ച് പണിയുന്നത്, ചർച്ചിന്റെ ബിൽഡിംഗ് നടക്കുന്നത്. आज से करीब 6 महीना पहले प्रभु के दास की कलीसिया का निर्माण हो रहा। ദൈവദാസന്മാരെ, സഭ പണിയാൻ കർത്താവ് എന്നോട് പ്രാർത്ഥനയുടെ ഉൾമുറിക്കകത്ത് ഒരു പ്രഭാത പ്രാർത്ഥനയിൽ ഇടപെടുമ്പോ എന്റെ ബാങ്ക് ബാലൻസ് എന്ന് പറയുന്നത് 670 രൂപയാണ്. और जो है प्रभु के दास को जब 6 महीना पहले परमेश्वर ने उस बिल्डिंग का निर्माण के लिए कहा तो उनका बैंक बैलेंस सिर्फ 600 कुछ रुपए थे। നിങ്ങൾക്കറിയാമോ, ഈ ഒരു വിഷയമായി ഞാൻ കർത്തൃസന്നിധിയിൽ പ്രാർത്ഥിക്കുമ്പോൾ ദൈവം എന്നോട് പറഞ്ഞു, എടാ, ഉറവകൾ തുറക്കുന്നത് മനുഷ്യനല്ല, ഉറവകൾ തുറക്കുന്നത് സ്വർഗത്തിലെ ദൈവമാണ്. और इस प्रकार से परमेश्वर ने, जब मैं परमेश्वर की उपस्थिति में प्रार्थना किया तो परमेश्वर ने मुझसे इस प्रकार से कहा, हे देखो, जो परमेश्वर जो है वो वही है जो साधन को प्रदान करता है, जो आपके लिए संसाधन का प्रबंध करता है, वो मैं ही हूं और मैं ही तुम्हारे लिए प्रबंध करूंगा। അന്ന് ഒരു ദിവസം വൈകിട്ട് ഞാൻ പ്രാർത്ഥിച്ചു കിടക്കുന്നു. പിറ്റേന്ന് രാവിലെ ഞങ്ങളുടെ വീട്ടിൽ എന്നെ ഒരു അങ്കിള് വിസിറ്റ് ചെയ്യാൻ വേണ്ടി വരികയാണ്. और उस दिन रात को प्रार्थना कर मैं सो रहा था और अगले दिन मेरे एक अंकल मुझे मिलने के लिए मेरे घर में आए। അദ്ദേഹം പോയപ്പോൾ എന്റെ കയ്യിൽ ഒരു ടെക്സ്റ്റൈൽ ഷോപ്പിലെ കവർ തന്നിട്ട് പോയി. और जब वो जा रहे थे मेरे हाथों में एक कवर को दिया उन्होंने। ഈ ആരെങ്കിലും ഗസ്റ്റ് നമ്മുടെ വീട്ടിൽ വന്നിട്ട് എന്തെങ്കിലും കവർ തരുമ്പോൾ അവർ ഇരിക്കുമ്പോൾ തുറക്കാൻ നമുക്കൊരു നാണക്കേടുണ്ടാകും. और जब आपके घर में कोई लोग आते हैं, आपको एनवलप के अंदर, कवर के अंदर कुछ देते हैं, उनके सामने खोलने के लिए थोड़ी सी लज्जा महसूस होती है। നിങ്ങളുടെ ഇരിപ്പ് കണ്ടിട്ട് നിങ്ങൾ അങ്ങനല്ല, അവർ ഇരിക്കുമ്പോൾ തന്നെ തുറന്നു നോക്കുന്നതാണ് എനിക്ക് തോന്നുന്നത്, നിങ്ങളുടെ ഇരിപ്പ് കണ്ടിട്ട്. ഓക്കെ, വിട്ടേക്കാം. സ്തോത്രം. അപ്പൊ ഇദ്ദേഹം പോകുമ്പോൾ ഞങ്ങൾ ഓപ്പണാണ്. और जब वो चले गए मैं कवर को धीरे से खोला। ടെക്സ്റ്റൈൽ ഷോപ്പിലെ കവറാണല്ലോ, ഡ്രസ് എന്തെങ്കിലും ആയിരിക്കും. और मैंने उसको खोला और उसके अंदर देखने की कोशिश की उसके अंदर क्या है। അച്ഛാ, അത് ഡ്രസ് ആയിരുന്നില്ല, അത് പൈസയായിരുന്നു. वो ड्रेस का कवर था लेकिन वो ड्रेस नहीं था, वस्त्र का था लेकिन वो ड्रेस नहीं था, लेकिन उसके अंदर पैसा था। ഒത്തിരി ഒന്നും ഉണ്ടായിരുന്നില്ല, ഒരു 7 ലക്ഷം രൂപ ഉണ്ടായിരുന്നു. ज्यादा कुछ नहीं था, 7 लाख रुपए थे। ബാലൻസ് എത്രയാണെന്നറിയാമോ? 670. बैलेंस मेरे पास 670 रुपए थे। കർത്താവ് പറഞ്ഞു, തുടങ്ങ്, മനുഷ്യനല്ല ഉറവകൾ തുറക്കുന്നത്, ഞാനാണ് ഉറവകൾ തുറക്കുന്നത്. परमेश्वर ने मुझसे कहा, आरंभ कर, मैं ही हूं, उसका स्रोत तो मैं ही हूं और मैं तुम्हारे लिए स्रोत दूंगा और मैं तुम्हारे आशीष दूंगा, मैं तुम्हें सब प्रबंध करवाऊंगा। ഇന്ന് രാവിലെ ഞാൻ ഉറപ്പിച്ചു പറയാം, 5 വർഷം എടുത്താലും തീരത്തില്ലെന്ന് ചിന്തിച്ച ഞങ്ങളുടെ പണി 5 മാസം കൊണ്ട് ഞങ്ങളുടെ ആലയത്തിന്റെ പണി കർത്താവ് കംപ്ലീറ്റ് ചെയ്തു. मैं आपसे सुबह आपसे कहना चाहता हूं, 5 सालों से जिस बात के लिए हम प्रार्थना कर रहे थे, क्या यह संभव हो पाएगा? लेकिन 5 महीने में परमेश्वर ने उसको संभव कर दिखाया। അച്ഛാ, ഞാൻ ഈ വാക്യത്തിൽ കരം വെച്ച് പറയാം, ഈ ഇരിക്കുന്ന ഞാൻ ഉൾപ്പെടെയുള്ള 94 കുടുംബങ്ങൾക്കകത്തും ആടുമാടുകളെ ദൈവം വർദ്ധിപ്പിക്കാൻ പോകുന്നതിനായി സ്തോത്രം. मैं आपकी सुबह भविष्यवाणी देना चाहता हूं, यहाँ जो 94 डिवाइस जो आज सुबह बैठे हैं, आपके जीवन में आपके सारी अवस्थाओं को परमेश्वर हटाकर आपको एक बढ़ोतरी देने जा रहा। മൂന്നാമത്തെ വർധനവ് സന്തോഷത്തിന്റെ വർധനവാണ്. और तीसरा जो बढ़ोतरी है वो आनंद की बढ़ोतरी है। സങ്കീർത്തനം 4-ാം അധ്യായം 7-ാമത്തെ വാക്യം പറയുന്നു, ധാന്യവും വീഞ്ഞും വർദ്ധിച്ചപ്പോൾ അവർക്കുണ്ടായതിലും അധികം സന്തോഷം നിന്റെ ഹൃദയത്തിൽ നൽകിയിരിക്കുകയാണ്. और यहाँ चौथा भजन संहिता में इस प्रकार से जब प्रभु के लोग कहते हैं, जिस प्रकार से उनके धान खेत की बढ़ोतरी हुई, उससे बढ़कर एक आनंद परमेश्वर ने हमारे अंदर दिया। പ്രിയപ്പെട്ടവരെ, നിങ്ങൾ വിശ്വസിക്കുന്നുണ്ടോ നമ്മുടെ സന്തോഷത്തെ ദൈവം വർദ്ധിപ്പിക്കാൻ പോകുകയാണ്? मेरे प्रियो, आप क्या विश्वास करते हैं हमारा आनंद को परमेश्वर बढ़ोतरी देने जा रहा है? സന്തോഷം വർദ്ധിക്കണമെങ്കിൽ ഓരോരുത്തർക്കും ഓരോ കാരണങ്ങൾ ഉണ്ടാകണം. और आपके अंदर आनंद की बढ़ोतरी होना है तो आपकी आनंद के पीछे कोई ना कोई कारण होनी चाहिए। എന്റെ ചേച്ചിക്ക് 3 കുഞ്ഞുങ്ങളാണുള്ളത്, എന്റെ സഹോദരിക്ക് 3 കുഞ്ഞുങ്ങളാണ്. प्रभु के दास की बहन को 3 संतानें हैं, 3 बच्चे हैं। ഏറ്റവും ഇളയാൾ 3.5 വയസ്സ്. सबसे छोटी जो है वो 3.5 साल की। അവൾ നാട്ടിൽ വരുമ്പോൾ അവളെ സന്തോഷിപ്പിക്കേണ്ടത് എങ്ങനെയാണെന്ന് അവളെ മാമനായി എനിക്ക് നന്നായിട്ട് അറിയാം. और उस छोटी सी बच्चों को कैसे आनंद दिलाया जाए, हमारी माता अच्छी तरह जानती है उसको क्या करने से वो आनंदित होती है। അവള് സന്തോഷിക്കണമെങ്കിൽ അവളെ കിൻഡർ ജോയ് മേടിച്ചു കൊടുത്താൽ മതി. और उस बच्चे को अगर आनंदित करना है, किंडर जॉय नामक छोटी सी जो टॉफी होती है उसको खरीद के देने से वो आनंदित हो जाता है। എന്റെ ചോദ്യം, നിങ്ങൾക്കൊരു 10 കിൻഡർ ജോയ് മേടിച്ചു തരട്ടെ, നിങ്ങൾക്ക് സന്തോഷമാണോ?
मेरा एक सवाल आपसे है, क्या आपको 10 किंडर जॉय या टॉफी खरीद के दे दे, क्या आप आनंदित होंगे? നമ്മൾ കിൻഡർ ജോയ് കിട്ടിയാൽ സന്തോഷിക്കത്തില്ല. കാരണം നമുക്ക് ആ പ്രായം കഴിഞ്ഞു. നമ്മൾ സന്തോഷിക്കണമെങ്കിൽ ഇപ്പം നമ്മൾ പ്രാർത്ഥിക്കുന്ന ചില വിഷയങ്ങളുണ്ട്, അതിനകത്ത് ഒരു अद्भुतം നമ്മൾ കാണണം. हमें किंडर जॉय मिलने से हम आनंदित नहीं होंगे, लेकिन हम आनंदित तभी होंगे जो प्रार्थना विषय हम प्रार्थना करते हैं, जो परमेश्वर हमारी इस प्रार्थना को उत्तर देता है, तब हम आनंदित होंगे। എന്റെ ലോറൻസ് പാസ്റ്ററെ ബൈബിളിനകത്ത് ഒരു വാക്യമുണ്ട്, അവൻ ആലയത്തിൽ കൊണ്ടുവന്ന് നമ്മളെ സന്തോഷിപ്പിക്കും. और पास्टर लॉरेंस जी, आपसे इस बात को कहना चाहूंगा, वो हमारे भवन में परमेश्वर लाकर हमें आनंदित करने वाला परमेश्वर। ആലയത്തിനകത്ത് ഇറങ്ങുന്ന ദൈവത്തിന്റെ മഹത്വവും മറുപടികളും അത് കാണുമ്പോൾ നമ്മുടെ മനസ്സിൽ ഒരു സന്തോഷം ഉണ്ടാകും. कलीसिया के अंदर की प्रार्थना का उत्तर जब हम सुनते हैं और वहां पे परमेश्वर हमारे लिए भेजता है, हमारे अंदर बड़ी आनंद उत्पन्न होती है। എനിക്കറിയാം എന്നെക്കാൾ പാടുന്ന ണ്ട്. ഇതൊരു ഓഫ്ലൈൻ മീറ്റിംഗ് ആയിരുന്നെങ്കിൽ ഒരു പാട്ടൊക്കെ പാടി ദൈവത്തിന് സ്തോത്രം ചൊല്ലണമെന്നുണ്ട്. ആ മലയാളത്തിനകത്ത് ഒരു പാട്ടുണ്ട്. ആ പാട്ടിന്റെ ആദ്യത്തെ ഈരടികൾ എങ്ങനെയാണ്? ആനന്ദമേ, പരമാനന്ദമേ, ഇത് സ്വർഗീയ സന്തോഷമേ. നമ്മുടെ മനസ്സിനകത്ത് സന്തോഷത്തെ നിറയ്ക്കുന്ന ഒരു ദൈവമുണ്ട്. और मलयालम में एक गीत है, मैं गाना चाहता हूं, अगर ऑफलाइन होता तो मैं जरूर गाता। हाँ, आनंद है बोल के एक परमेश्वर का मलयालम का एक गाना है, उसको मैं गाकर हम लोग मिलकर आनंदित होना चाहेंगे। 4ാമത്തെ വർധനവിലേക്ക് ഞാൻ വരികയാണ്. चौथी बहुताई या बढ़ोतरी के बारे में हम आपके सामने कहना चाहेंगे। 4ാമത്തെ വർധനവ് ശ്രദ്ധിച്ചു കേട്ടോണം, അത് തലമുറകളുടെ വർധനവാണ്. चौथा, और ध्यानपूर्वक सुने, एक ऐसी बढ़ोतरी है जो हमारी पीढ़ियों से संबंधित है। 115ാം സങ്കീർത്തനം അതിന്റെ 14ാമത്തെ വാക്യത്തിൽ തലമുറയുടെ വർധനവിനെ കുറിച്ച് കിടക്കുകയാണ്. और 115 भजन संहिता में हम देख सकते हैं हमारी पीढ़ियों के आशीष के बारे में जिक्र की गई। ഞാൻ ആ വാക്യം വായിക്കുമ്പോൾ ആമീൻ പറയാൻ മനസ്സുള്ളവർ പറയണം. 115ാം സങ്കീർത്തനം 14ാം വാക്യം, യഹോവ നിങ്ങളെ മേൽക്കുമേൽ വർദ്ധിപ്പിക്കട്ടെ, നിങ്ങളെയും നിങ്ങളുടെ മക്കളെയും തന്നെ. और यहाँ 115 भजन संहिता उसका 14 में इस प्रकार से लिखा गया, यहोवा तुम्हारे लड़कों को अधिक बढ़ाता जाए। इस बात को सुनकर सब लोग कहे आमीन। ഞങ്ങൾ വിശ്വാസ ജീവിതത്തിനകത്ത് വന്നപ്പോൾ ഏറ്റവും കൂടുതൽ കേട്ട നിന്നയുടെ വാക്കുകളിലൊന്നാണ്, അവർ ശാപം പിടിച്ച കൂടാരത്തിൽ നിന്ന് വന്നതാണ്, ആകയാൽ അവർക്ക് തലമുറകൾ ഉണ്ടാകില്ല. प्रभु के दास जब जो हिंदू परिवार से जब प्रभु में आए थे, बहुत सारे लोगों ने इनको श्रापित किया, इस प्रकार से कहा है कि इनकी बढ़ोतरी नहीं होगी, इनकी जो पीढ़ियां बढ़ेगी नहीं। सब लोगों ने हमारे पर शाप उंडेला। എന്റെ ചേച്ചിയെ നോക്കി എല്ലാവരും പറഞ്ഞു ഇവർക്ക് കുഞ്ഞുങ്ങൾ ഉണ്ടാകില്ല. और मेरी दीदी को देखकर सब लोगों ने कहा इनके संतानें नहीं होगी। എന്ന് പറഞ്ഞ സ്ഥാനത്ത് വിവാഹം കഴിഞ്ഞ ആദ്യത്തെ 1.5 വർഷം കഴിഞ്ഞപ്പോൾ എന്റെ ചേച്ചിക്ക് ദൈവം ഒരു ആൺസന്തതി കൊടുത്തു, പേര് ജുവാൻ എന്നാണ്. और ऐसा कहने के बावजूद भी मेरी बहन को 1.5 साल के अंदर परमेश्वर ने एक संतान दिया, एक बेटा है दिया, उसका नाम यूहान है। अच्छा, ഒരു 2.5 വർഷം കഴിഞ്ഞപ്പോൾ ഒരു പെൺസന്തതിയെ കൊടുത്തു, പേര് മഹിമ എന്നാണ്. और 2 साल बाद फिर एक बहन बेटी को दिया, उसका नाम महिमा है। ഒരു 3.25 വർഷം കഴിഞ്ഞപ്പോൾ ഒരു പെൺസന്തതിയും കൂടെ കൊടുത്തു, പേര് മിലാന എന്നാണ്. और मिलाना नाम का एक तीसरा बेटी को करीब 3.5 साल बाद परमेश्वर ने दान दिया। ദേവദാസന് ഇപ്പൊ 3 കുഞ്ഞുങ്ങളുണ്ട്. ഇപ്പൊ ഞാൻ ചേച്ചി ഇടയ്ക്ക് വിളിക്കുമ്പോൾ ഇതും പറയും, ഇതും കൊണ്ട് നീ നിർത്തണ്ട, കുറഞ്ഞത് 6 വേണം. और अभी भी मैं बहन से बात करता हूं, मैं कहता हूं यहाँ बंद मत करना, और भी बच्चे संतानें होनी चाहिए। പിശാചല്ല നമുക്ക് തലമുറകളെ വർദ്ധിപ്പിക്കുന്നത്, കർത്താവാ നമുക്ക് തലമുറകളെ വർദ്ധിപ്പിക്കുന്നത്. शैतान हमारी परिवार को, पीढ़ियों को नहीं बढ़ाता है, लेकिन यीशु परमेश्वर हमारी पीढ़ियों को बढ़ाता है। ദേവദാസന് ഇന്ന് രാവിലെ ഞാൻ ഈ വാക്കുമായി നിൽക്കുമ്പോൾ വളരെ അഭിമാനത്തോടെ ഞാൻ പറയാം, ഞാനും വൈഫും വിവാഹം കഴിഞ്ഞ് 1.5 വർഷം കഴിഞ്ഞപ്പോഴാണ് ഞങ്ങൾ ആ വാർത്ത കേൾക്കുന്നത്, ഞങ്ങൾക്ക് കുഞ്ഞുങ്ങൾ ഉണ്ടാകില്ല. और करीब 1.5 साल बाद जो है हमें इस प्रकार की सूचना मिली, बड़े दुख के साथ हम बहुत दुखित हुए। इस प्रकार से कहा गया, शाप किया गया हमारे ऊपर कि इन लोगों को संतान कभी नहीं होगा। മെഡിക്കൽ സയൻസ് വിധി എഴുതി ഞങ്ങൾക്ക് തലമുറ ഉണ്ടാകില്ല. और मेडिकल तौर से भी इस प्रकार से कहा गया कि इनको आगे की पीढ़ियां, इनका नहीं होगा, इनको संतान नहीं होगी। അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ട ഈ സൂം മീറ്റിംഗിനകത്ത് ഇന്ന് രാവിലെ ഞാൻ അഭിമാനത്തോടെ പറയാം, മെഡിക്കൽ സയൻസിന്റെ സകല പരിമിതികളെയും പൊട്ടിച്ച് കർത്താവ് ഞങ്ങൾക്ക് ഒരു ആൺ തലമുറയെ ദാനമായി നൽകി. लेकिन मैं आपकी सुबह इस मीटिंग में कहना चाहता हूं, सारी मेडिकल साइंस की सारी बातों को छोड़कर परमेश्वर ने मुझे एक बेटा प्रदान किया। ഓ, എത്ര പേര് ഇന്ന് രാവിലെ വിശ്വസിക്കുന്നു എന്റെ തലമുറകളെ വർദ്ധിപ്പിക്കുന്ന ഒരു ദൈവമുണ്ട്? कितने लोग इस बात को विश्वास करते हैं कि हमारी पीढ़ियों को बढ़ोतरी देने वाला एक परमेश्वर हमारे साथ में है। നിങ്ങൾ തലമുറയുടെ വർധനവിന് വേണ്ടി ആഗ്രഹിക്കുന്നവരാണെങ്കിൽ കുറഞ്ഞത് 3 വാക്യങ്ങൾ വെച്ച് നിങ്ങൾ പ്രാർത്ഥിക്കണം.
अगर आप पीढ़ियों के लिए आप प्रार्थना करते हैं, कम से कम 3 वचनों को आप रख के अवश्य प्रतिदिन प्रार्थना करें। ഞാൻ ആ വാക്യം പറയുമ്പോൾ തന്നെ എന്റെ കൂടെ ചേർന്ന് പറയണം, തലമുറയുടെ വർധനവിന് വേണ്ടി പ്രാർത്ഥിക്കേണ്ട ഒന്നാമത്തെ വാക്യം, എന്റെ മക്കൾ എന്റെ മേശയ്ക്ക് ചുറ്റും ഒലിവ് തൈകൾ പോലെ ഇരിക്കും. और इस प्रकार से मेरे साथ आप लोग कहिए, मेरे बच्चे मेरे चारों तरफ उस ओलीव के वस्त्र पेड़ के समान होने को पाए, എന്താ अंजीर വാക്കിന്റെ के അർത്ഥം पेड़ के എന്നറിയാം? समान। ആ വാക്കിന്റെ അർത്ഥം എന്താ അറിയാമോ? പാലസ്തീന്റെ മണ്ണിനകത്ത് ഒലിവ് മരങ്ങൾ വളർന്നു നിൽക്കും. ദൈവദാസനെ, ഒരു ഒലിവ് മരത്തിന്റെ ആയുസ് എന്ന് പറയുന്നത് ഇത്ര വർഷമാണ്. എന്നാൽ ഈ ഒലിവ് മരം നശിക്കുന്നതിനേക്കാൾ മുമ്പ്, ഇതിന്റെ ഇലകൾ കൊഴിഞ്ഞു, ഇതിന്റെ ശിഖരങ്ങൾ കൊഴിയുന്നതിനേക്കാൾ 10 വർഷം പുറകിൽ ഒരു സംഭവം നടക്കും. ഇതിന്റെ താഴെ ഇതിന്റെ पകരക്കാരായി ഇത് ഒലിവ് തൈകളെ വളർത്തിക്കൊണ്ടുവരും. और आपको ओलीव का, जो मैं हिंदी में उसको नहीं कह पा रहा हूं, जो वृक्ष हुआ करती थी, वो बड़ा होता है काफी दिनों के बाद, उसके जो है बीज गिरते हैं और नीचे से फिर जड़ पकड़ कर नया पौधे उगते हैं। നമ്മൾ തീരുന്നതിനേക്കാൾ മുമ്പ്, നമ്മുടെ കണ്ണടയുന്നതിനേക്കാൾ മുമ്പ്, നമ്മുടെ ശിരസിൽ വാർദ്ധക്യം പിടിക്കുന്നതിനേക്കാൾ മുമ്പ് നമുക്ക് പകരക്കാരായി മക്കളെ വളർത്തിക്കൊണ്ടുവരുന്ന ഒരു ദൈവമുണ്ട്. हम समाप्त होने से पहले, हम इस संसार से जाने से पहले, हमारे बदले में हमारे संतानों को, हमारे पीढ़ियों को पालन पोषण कर बढ़ाने वाला एक परमेश्वर हमारे साथ में है। 4 വർധനവ് ഞാൻ പറഞ്ഞു കഴിഞ്ഞു. 1 ജനത്തിന്റെ വർധനവ്, 2 ആടുമാടുകളുടെ വർധനവ്, 3 സന്തോഷത്തിന്റെ വർധനവ്, 4 തലമുറകളുടെ വർധനവ്. 4 बढ़ोतरी के बारे में मैंने कहा, पहले लोगों की बढ़ोतरी, दूसरा जो है आपके खेत का, आपकी भेड़ बकरियों की बढ़ोतरी, तीसरा आनंद की बढ़ोतरी, और चौथा जो है आपको कहा कि हमारी संतानों की बढ़ोतरी। തലമുറയുടെ വർധനവിന് വേണ്ടി പ്രാർത്ഥിക്കേണ്ട രണ്ടാമത്തെ വാക്യമാണ്, എന്റെ സന്തതി പുരാതന ശൂന്യങ്ങളെ പണിതിരിക്കും. और दूसरा वचन हम पढ़े, എന്താ പാസ്റ്റർ ഒരു വേഷം പറഞ്ഞേ? എന്റെ മക്കൾ ദൈവദാസനെ, എന്റെ തലമുറകൾ പുരാതന ശൂന്യങ്ങളെ പണിതിരിക്കും. मेरे बच्चे, जो पुराने हमारे बाप दादों से आने वाले जो कमियां हैं, उसको मेरी पीढ़ी पूरा करेगी। തലമുറയുടെ വർധനവിന് വേണ്ടി പ്രാർത്ഥിക്കേണ്ട മൂന്നാമത്തെ വാക്യമാണ്, എന്റെ സന്തതികൾ പിതാക്കന്മാർക്ക് പകരം ഇരിക്കും. और तीसरी प्रार्थना आप अवश्य करें, हमारी संतानें पिता लोगों की जगह को वो लेंगे और आगे बढ़ाएंगे। ഞാനത് പറയുമ്പോൾ തന്നെ ഒരു 10 സെക്കൻഡ് നിങ്ങളുടെ മക്കളുടെ പേരെന്ന് പറഞ്ഞ് സ്തോത്രം പറഞ്ഞാട്ടെ. मैं जब आपसे अभी कह रहा हूं, 10 सेकंड के लिए आप अपने बच्चों का नाम लेकर अभी इसी वक्त प्रार्थना करें। അപ്പൊ എന്റെ കുഞ്ഞുങ്ങൾ ചിലത് പണിയുന്നതിനായി സ്തോത്രം. परमेश्वर मेरे बच्चों के ऊपर तू कार्य कर रहा है, इसलिए मैं धन्यवाद देता हूं। അപ്പൊ എന്റെ മക്കൾ പിതാക്കന്മാർക്ക് പകരം ഇരിക്കാൻ പോകുന്നതിനായി സ്തോത്രം. पिता परमेश्वर, मेरे बच्चे मेरे पिताओं की जगह में बैठने जा रहे हैं, इसलिए मैं प्रभु तुझे धन्यवाद देता हूं। അപ്പൊ എന്റെ മക്കൾ എന്റെ മേശയ്ക്ക് ചുറ്റും ഒലിവ് തൈകൾ പോലെ വളരുന്നതിനായി സ്തോത്രം. पिता परमेश्वर, मेरे बच्चे मेरे मेज के तारों और ओलीव के समान बढ़ोतरी हो जाए, इसलिए प्रभु तुझे धन्यवाद देता हूं। അടുത്ത 4 മിനിറ്റിൽ അഞ്ചാമത്തെ വർധനവ് നമ്മൾ പറഞ്ഞ് പ്രാർത്ഥിക്കാൻ പോവുകയാണ്. और अगले 4 मिनट में हम 5वां बढ़ोतरी के बारे में बोलकर प्रार्थना करने जा रहे हैं। ബൈബിൾ പറയുന്ന അഞ്ചാമത്തെ വർധനവ് അത്രേ ആത്മീയ വർധനവ്. और 5वां जो बढ़ोतरी है, बाइबल हमें सिखाती है, एक आत्मिक बढ़ोतरी है। സ്പിരിച്വൽ ഗ്രോത്ത്, ആത്മീയ വർധനവ്, एक आत्मिक बढ़ोतरी। ഇവിടെ പൗലോസ് പറയുക, ഈ നടത്തം പോരാ, നിങ്ങൾ നടക്കുന്നതിലൊന്ന് വർദ്ധിച്ചു വരികയാണ്. पौलुस कहता है, जैसे तुम चलते हो वैसा नहीं, तुम्हारी चाल चलन में एक बढ़ोतरी होनी है। ഒരു മനുഷ്യനിൽ ആത്മീയ വർധന ഉണ്ടാകാൻ ബൈബിൾ പറയുന്ന ആദ്യത്തെ വഴി മൂപ്പന്മാരുടെ കൈവപ്പാണ്. और पहला जो बाइबल हमें और आपको आशीष का जरिया इस बात को सिखाता है कि हमारे बड़े बुजुर्ग जब हमारे सरों में हाथ रखती है, रखते हैं, तब हमारी बढ़ोतरी की आरंभ होती। ബൈബിൾ പറയുന്ന ആത്മീയ വർധനവിന്റെ രണ്ടാമത്തെ തലം അന്യഭാഷയുടെ പ്രാർത്ഥനയാണ്. और दूसरी बढ़ोतरी जो बाइबल हमें सिखाती है, जब हम अन्य अन्य भाषा में आत्मा में प्रार्थना करते हैं। അന്യഭാഷയിൽ പ്രാർത്ഥിക്കുന്നവൻ തനിക്ക് താൻ ആത്മീയ വർധനവ് വരുത്തുകയാണ്. और आत्मा में प्रार्थना करने वाले वो अपने आप को आत्मिक बढ़ोतरी को प्राप्त करते हैं। ഞാൻ പറയാം, മറ്റ് 4 വർധനവിനേക്കാൾ ഈ തലമുറയിൽ നമുക്ക് ഫോക്കസ് ചെയ്യണം. ഈ നടത്തം പോരാ, ഈ അഭിഷേകം പോരാ, ഈ പ്രാർത്ഥന പോരാ, ഈ കൃപാവരങ്ങൾ പോരാ, എന്റെ നടത്തത്തിന്റെ ആത്മീയത ദൈവം ഒന്ന് വർദ്ധിപ്പിക്കാൻ പോകുന്നതിനായി സ്തോത്രം.
आइए मिलकर हम लोग प्रार्थना के परमेश्वर जैसे मैं जी रहा हूं वैसे नहीं, मुझे एक बढ़ोतरी चाहिए, ये आत्मिक काफी नहीं है, मुझे उसमें बढ़ोतरी चाहिए, मुझे अभिषेक में बढ़ोतरी चाहिए, मुझे सेवा യെസ്. में बढ़ोतरी चाहिए। हर एक बात में बढ़ोतरी के लिए हम लोग प्रार्थना करें। അച്ഛാ, ഒറ്റ വാക്ക്, തേരിനോട് ചേർന്ന് നടക്കാൻ ഈ ഫിലിപ്പോസിനോട് ദൈവം പറഞ്ഞോളാം. और തേരിനോട് ചേർന്ന് നടക്കാനാണ് ഫിലിപ്പോസിനോട് ദൈവം പറഞ്ഞത്. फिलिपोस को परमेश्वर ने बोला है कि साथ में चले। പക്ഷെ ദൈവദാസന്മാർക്കറിയാം നടക്കാനാ മനുഷ്യനോട് ദൈവം പറഞ്ഞതെങ്കിലും ഫിലിപ്പോസ് നടന്നെന്നല്ല, തേരിനോട് ചേർന്ന് ഓടിയെന്നാണ്. और यहाँ पे फिलिपोस सिर्फ चला नहीं, फिलिपोस जो है रथ के साथ चला नहीं, रथ के बारे में बोल रहे हैं, रथ के साथ चला नहीं, रथ के साथ दौड़ा। നടന്നാൽ 5 മണിക്കൂർ കൊണ്ട് എത്തുമെങ്കിൽ നീ ഓടിയാൽ 2 മണിക്കൂർ കൊണ്ടെത്തും. अगर चल के तुम 5 घंटे में पहुंचोगे तो तुम दौड़ोगे, तुम 1 घंटे में पहुंचोगे। പറ ദൈവത്തോട്, എനിക്ക് ഈ നടത്തം പോരാ, എന്റെ നടത്തത്തിന്റെ വേഗത, ആത്മീയത ദൈവം ഒന്ന് വർദ്ധിപ്പിക്കുകയാണ്. आइए मिलकर हम लोग प्रार्थना करें, मुझे सिर्फ चलना नहीं है, मेरी चाल को बढ़ोतरी दे, मैं तेज चलना चाहता हूं और मेरी आत्मिकता को बढ़ा परमेश्वर। കണ്ണുകൾ അടച്ചാട്ടെ, अपनी आंखों को बंद करें, പ്രാർത്ഥിച്ചാട്ടെ. आइए मिलकर प्रार्थना करें। ലോർഡ് ദ ഹോളി സ്പിരിറ്റ്, ഈ ജനത്തെ ഞാനിപ്പോൾ ബ്ലസ് ചെയ്ത് പ്രാർത്ഥിക്കുക. पिता परमेश्वर, मैं इस लोगों को आशीष करके प्रार्थना करता हूं। സാക്ഷി ആ ഡിവൈസിനകത്ത് കയറിയ കർത്തദാസി പരിശുദ്ധാത്മാവിനോട് പറയുന്നു, അച്ഛൻ ലാസ്റ്റ് ട്രാൻസ്ലേഷൻ ഒരുമിച്ച് കൊടുത്താൽ മതി. ആത്മാവിനോട് പറയുന്നു, പുറമേ നിനക്ക് പരാതികളില്ല, പുറമേ നിനക്ക് പരിഭവങ്ങളില്ല, പക്ഷെ നിൽക്കുന്ന സ്ഥലം ഇടുക്കമുള്ളതോ എന്ന് നീ ചിന്തിക്കുന്ന ജീവിതത്തിന്റെ സാഹചര്യം, നീ അവിടെ എത്തിയതല്ല, കർത്താവ് നിന്നെ അവിടെ എത്തിച്ചതാണ്. ആകയാൽ അവിടെ നിന്റെ വേരുകൾ പതിപ്പിച്ച് ഒരു പടുവൃക്ഷം പടർന്ന് പന്തലിക്കുന്നത് പോലെ കർത്താവ് നിന്നെ ഉയർത്തുന്ന ഒരു സമയമുണ്ട്. ആത്മാവിനോട് ഒരു പ്രവാചക ശബ്ദം ഇറങ്ങി പറയാൻ പറയുന്നു. ഈ വർഷത്തിന്റെ നവംബർ മാസം ആദ്യത്തെ 14 ദിവസങ്ങൾ കഴിയുമ്പോൾ നന്മയുടെ 3 സാക്ഷ്യങ്ങൾ നിന്റെ വായ് തുറന്നു പറയാൻ പാകത്തിൽ പരിശുദ്ധാത്മാവ് നിനക്ക് വേണ്ടി ക്രമീകരണങ്ങൾ ചെയ്യും. ആമേൻ. साक्षी बहन, आपसे इस प्रकार से भविष्यवाणी करना चाहता हूं, तुम बड़े बंधुत्व की अवस्था से गुजर रहे हो, लेकिन नवंबर का महीना होने से पहले परमेश्वर आपके जीवन में उससे छुटकारा देके बड़ी आत्मिक आशीष, एक 3 आत्मिक आशीष आपके जीवन में परमेश्वर देने जा रहा है। विश्वास के साथ उसे ग्रहण करें। എല്ലാ ഹൃദയങ്ങളും തുറന്നു 2 മിനിറ്റുകൾ പ്രാർത്ഥിച്ചാട്ടെ. सारे हृदयों को खोलकर हम आज सुबह 2 मिनट प्रार्थना करने जा रहे हैं। പാസ്റ്റർ ഡൊണാൾഡ് അങ്ങനെയാണോ പ്രൊനൗൺസ് ചെയ്യുന്നത്? ഐ തിങ്ക് അങ്ങനെയാണെന്നാണ് എന്റെ പാസ്റ്റർ ഡൊണാൾഡ്. ഓക്കെ. ദൈവദാസനെ പരിശുദ്ധാത്മാവ് എന്നോട് പറയാൻ പറയുന്നു, സ്വന്തം തൂലിക ചലിപ്പിച്ച് ചിലത് സ്വന്തം പേരിനകത്ത് എഴുതി പബ്ലിസിറ്റി ചെയ്ത് പുറത്തു വരുന്നത് പോലെയുള്ള തലങ്ങൾ ശുശ്രൂഷയുടെ കാലഘട്ടത്തിനകത്തുണ്ട്. ഞാനത് പറയുമ്പോൾ ഒരു പ്രവാചക ശബ്ദം പരിശുദ്ധാത്മാവിനോട് പറയാന്നു, അത് യോശുവായോട് പറഞ്ഞതുപോലെയാണ്. യോശുവായെ, ഞാൻ നിന്നെ വലുതാക്കാം എന്നല്ല ദൈവം പറഞ്ഞത്, ഞാൻ നിന്റെ പേരിനെ വലുതാക്കും. ഇതേ പ്രവചന ശബ്ദം എന്റെ ദാസൻ ശിരസിനകത്ത് കർത്താവ് ഈ ദിവസങ്ങൾ തരുന്നുണ്ട്. അതിനുവേണ്ടി ദിവസങ്ങളിൽ പ്രാർത്ഥിക്കാൻ ആത്മാവ് ദൂത് കൈമാറ്റം ചെയ്യുന്നു. $100 जो हमारे बीच में बैठे हैं, परमेश्वर यूं आपसे कहना चाहता है, परमेश्वर आपको एक ऐसी बढ़ोतरी दे रहा है, आपकी नाम को ऊंचा करने जा रहा है, परमेश्वर आपको उपयोग करने जा रहा है। ये भविष्यवाणी में आपसे कहना चाहता हूं, आप जोशुआ की तरह परमेश्वर आपको उसके राज्य के लिए इस्तेमाल करने जा रहा है। റൂഫസ് വില്യം ദൈവദാസനെ പരിശുദ്ധാത്മാവ് എന്നോട് പറയാൻ പറയുന്നു, ഏതൊരു തീരുമാനം എടുത്താലും വളരെ ആലോചിച്ച് ഒരുപാട് പ്രാർത്ഥിച്ച് പെട്ടെന്നുള്ള ഡിസിഷനുകൾ വേണ്ട. ഡിസിഷൻ कहना चाहता है रूफस विलियम जी, आप कोई भी निर्णय लेते हैं जल्दी ना उठाएं, धीरज के साथ, शांतता के साथ आप उस निर्णय को लें। ഡിസിഷൻ മേക്കിംഗുകൾ ഈ ദിവസങ്ങളിൽ സംഭവിക്കപ്പെടുന്നുണ്ട്. ഞാൻ ഈ ദൂത് പറഞ്ഞു നിർത്തി അടുത്ത 1 മാസത്തിനകത്ത് പ്രധാനപ്പെട്ട ചില തീരുമാനങ്ങൾ എടുക്കുന്നുണ്ട്. പക്ഷെ ഒത്തിരി ആലോചിച്ച് ഒരുപാട് പ്രാർത്ഥിച്ചു മാത്രമേ അത് എടുക്കാവുള്ളൂ. 1 महीने के अंदर कुछ महत्वपूर्ण निर्णय को आप लेने जा रहे हैं, लेकिन याद रखें, बड़ी प्रार्थना के साथ, सावधानी के साथ उस निर्णय को आप लें। ദൈവദാസനെ ബ്ലാക്ക് ഷർട്ട് ഇട്ട സ്പെക്സ് വെച്ച അങ്കിള് റാം എന്ന് മാത്രമേ ഇതിനകത്തുള്ളൂ, പിന്നെ കുറെ നമ്പറാണ്. ദൈവദാസൻ കര ഉയർത്തിയ അച്ഛാ, പരിശുദ്ധാത്മാവിനോട് പറയുന്നു, ജനത്തിനും അഭിഷക്തന്മാർക്കും മധ്യേ ഒരു മീഡിയേറ്ററാക്കി എന്റെ അങ്കിളെ പരിശുദ്ധാത്മാവ് നിങ്ങളെ അഭിഷേകം ചെയ്യുന്ന കാലങ്ങൾ ഇതാണ്. परमेश्वर यहाँ राम बोल के कोई है जो आगे मैं उसे देख नहीं पा रहा हूं, मैं प्रार्थना करता हूं कि आप जो है परमेश्वर आपसे बात करना चाहता है। ജനത്തിനും അഭിഷക്തന്മാർക്കും നടുവിൽ ഒരു ഇടനിലക്കാരനെ പോലെ.
और जो लोग और अभिषक्तों के बीच में एक रिकॉन्सिलिएशन करने वाले के तौर पर, मेल मिलाप करने वाले के तौर पर परमेश्वर आपको इस्तेमाल करने जा रहा है। ഫോൺ കോണ്ടാക്റ്റിൽ ഇതുവരെയും ഇല്ലാത്ത ചില പേരുകൾ കർത്താവ് ഈ ദിവസങ്ങൾ ആഡ് ചെയ്ത് ചേർക്കും. അത് ഉന്നതന്മാരുടെ പേരുകളായിരിക്കും. ഏറ്റവും എക്സ്ട്രീം ലെവലിൽ നിൽക്കുന്ന, ഹൈ പൊസിഷനിൽ നിൽക്കുന്ന ചിലരോട് ഗോസ്പൽ ഷെയർ ചെയ്യാൻ പാകത്തിൽ എന്റെ ദാസനെ കർത്താവ് ഈ ദിവസങ്ങളിൽ നാവിനെ ഉപയോഗിക്കുന്നുണ്ട്. परमेश्वर के दासों को परमेश्वर इस्तेमाल कर रहा है, बहुत बड़े बड़े लोगों को आपके साथ जोड़ने जा रहा है, उनका फोन नंबर मिलने जा रहा है। परमेश्वर आपको एक बड़ा बढ़ोतरी की ओर ले जाने वाला है। പാസ്റ്റർ ദേവന്ത് സിംഗ് റാവ്, പരിശുദ്ധാത്മാവ് പറയുന്ന വെച്ചാൽ ഉൽപ്പത്തി 26 നിങ്ങളുള്ള ദൂതിന്റെ അധ്യായമാണ്. ഇന്നേ ദിവസം എത്ര ബിസി ആണെങ്കിലും ആ അധ്യായം വായിക്കണം. നിങ്ങളുള്ള പ്രോവിസ് അധ്യായത്തിനകത്തുണ്ട്. देवेंद्र राव सिंह राव, आपके लिए परमेश्वर का वचन उत्पत्ति की पुस्तक उसका 26वां अध्याय आप घर में जाएं, ध्यानपूर्वक सुने और उसे पढ़े। इसके अंदर परमेश्वर की नबूवत, परमेश्वर की भविष्यवाणी आपके लिए। ചില മണ്ണ് വിട്ട് ഓടരുത്. വിതച്ച മണ്ണിൽ ഒരു കൊയ്ത്തിന്റെ സമയമുണ്ട്. आप अपनी मिट्टी को छोड़ के ना भागे, एक समय आएगा जब परमेश्वर बढ़ोतरी को देगा। എല്ലാ കണ്ണുകളും അടച്ചാട്ടെ. सारी आंखों को बंद करें। കർത്താവേ, ഈ ജനത്തെ ഞാൻ ബ്ലസ് ചെയ്യുന്നു. परमेश्वर, इस लोगों को मैं आशीष देना चाहता हूं। അച്ഛാ, ഈ റൈറ്റ് കാത്, ലെഫ്റ്റ് കാത്, ചെവിയുടെ രണ്ട് ഭാഗങ്ങൾ ക്ലൈമറ്റ് ചേഞ്ച് ഉണ്ടാകുമ്പോൾ അകത്തെന്തൊരു പെയിൻ ഉണ്ടാകുന്നത് പോലെയുള്ള അസ്വസ്ഥതയുള്ള ചില പ്രിയപ്പെട്ടവർ, അത് ഇയർ ബാലൻസ് എന്നല്ല, അതിനേക്കാൾ അപ്പുറം രണ്ട് കാതിനകത്തും എന്തോ ഒന്ന് പിടിച്ച് കുത്തി വലിച്ച് പുറത്ത്, അതവിടുത്തെ മസിൽസുമായി ഒക്കെ ചോർന്നിരിക്കുന്ന പെയിനുകൾ. ഞാൻ പറയുന്നത് ചെവി കേൾക്കാൻ പറ്റാത്തവരുടെ കാര്യമല്ല ഞാൻ ഈ പറയുന്നത്. പകരം രണ്ട് കാതിനകത്തും പെയിൻ ഉണ്ടാക്കുന്ന ക്ലൈമറ്റുകൾ, തണുപ്പ് കൂടുമ്പോൾ ഉണ്ടാകുന്ന ഇറിട്രേഷനുകൾ, ഇങ്ങനെയുള്ള വിഷയങ്ങളെ കർത്താവ് ഇന്ന് രാവിലെ സൗഖ്യമാക്കാൻ പോകുന്നതിനായി സ്തോത്രം. आज की सुबह ऐसे प्रभु के लोग यहाँ बैठे हैं जिनके कानों के अंदर दर्द है। जब क्लाइमेट बदलती है, वातावरण बदलती है, कान की सुनाई नहीं देना नहीं, कान के अंदर विचित्र प्रकार की दर्द को एहसास करने वाले ऐसे लोगों को परमेश्वर आज की सुबह चंगाई देने जा रहा है। ഇരിക്കുന്ന പ്രിയപ്പെട്ടവരും നിങ്ങളുടെ തലമുറകളുമായി ബന്ധപ്പെട്ട് പരിശുദ്ധാത്മാവിനോട് പറയുന്നു, അലർജിയുടെ സ്വാധീനത്തിന്റെ കുരുക്കുകൾ അഴിച്ചു മാറ്റുക മാത്രമല്ല, ആ വിഷയ സംബന്ധമായി സാക്ഷ്യങ്ങൾ നിങ്ങളുടെ വായി തുറന്ന് നിങ്ങൾ പറയും. मैं यहाँ बैठे हुए बहुत सारे अभिषेक्तों से इस प्रकार से कहना चाहता हूं, परमेश्वर आपके जीवन में एक आत्मिक नहीं लेकिन आपके आत्मिक जीवन में आने वाले सारे रुकावटों को दूर कर परमेश्वर आपके लिए नया द्वार खोलने जा रहा है। ഞാൻ ഈ പറഞ്ഞ വിഷയങ്ങളുള്ളവർ ആ കരങ്ങളൊന്ന് ഉയർത്തിപ്പിടിക്കുക. നമുക്ക് ഒരുമിച്ച് പ്രാർത്ഥിക്കാം. അലർജിയുടെ സ്വാധീനം, കാതിന്റെ പെയിൻ, അത് കേൾക്കാൻ പറ്റാത്തതല്ല, അവിടുത്തെ മസിൽസുമായി മാത്രമുള്ള പെയിൻ, ഇങ്ങനെയുള്ളവർ ആ കരങ്ങളൊന്ന് ഉയർത്തിപ്പിടിക്കുക. നമുക്ക് ഒരുമിച്ച് പ്രാർത്ഥിക്കാം. इसके शरीर में एलर्जी है, बहुत सारी खुजलाहट तरीके की समस्या है, कान जो जिसके बारे में अभी बोला गया, ऐसे लोग अगर हैं अपनी हाथों को उठाएं, उनके लिए इस समय मैं प्रार्थना करने जा रहा हूं। കർത്താവ്, ഈ ജനത്തെ ഞാൻ ബ്ലസ് ചെയ്ത് പ്രാർത്ഥിക്കുകയാണ്. पिता परमेश्वर, हम इन लोगों को हम आशीष करके प्रार्थना करते हैं। ഞങ്ങളുടെ പ്രിയ പിതാവ് ലൂക്ക് ബ്രദറിനായി സ്തോത്രം, ആ രാജേഷ് ബ്രദറിനായി സ്തോത്രം, അവരിൽ ഉണ്ടാകുന്ന ആ പാസ്റ്റർ പങ്കജ് ഈ കരം ഉയർത്തിയ സഹോദരങ്ങൾക്കായി ഞങ്ങൾ പ്രാർത്ഥിക്കുന്നു. അസാധാരണമായ സൗഖ്യങ്ങൾ കർത്താവർക്ക് വേണ്ടി കൽപ്പിക്കുന്നതിനായി സ്തോത്രം. पिता परमेश्वर, इस पंकज और पास्टर आशीष और जितने भी लोग हाथ ने उठाए, पास्टर अवदेश के लिए मैं प्रार्थना करता हूं। पिता, असाधारण सा परमेश्वर की चंगाई आज के सुबह इनके ऊपर उंडेल रहा है, इसलिए मैं प्रभु तुझे धन्यवाद देना चाहता हूं। യേശുവിൻ നാമത്തിൽ ആമേൻ, ആമേൻ. यीशु मसीह के नाम से ആമേൻ. കർത്താവ് നമ്മളെ ഒരുമിച്ച് അനുഗ്രഹിക്കട്ടെ. ഐ തിങ്ക് പറഞ്ഞതിനേക്കാൾ ഒരു 6 മിനിറ്റ് മുമ്പോട്ട് പോയി. അച്ഛാ, വളരെ സ്വാതന്ത്ര്യത്തോടെ ശുശ്രൂഷിപ്പാൻ അവസരവും അനുവാദം തന്ന ഈ ടീമിന്, ഇതിന്റെ പ്രവർത്തകർക്ക് എന്റെ ഹൃദയം തുറന്നുള്ള നന്ദി. താങ്ക് യു. ഗോഡ് ബ്ലസ് യു. ഐ ലവ് യു ആൾ. ആമേൻ. താങ്ക് യു ഡിയർ പാസ്റ്റർ. ഒത്തിരി നന്ദി കടന്നു വന്ന് ഞങ്ങളെ ശുശ്രൂഷിച്ചതിനായി. ദൈവം ധാരാളമായിട്ട് അനുഗ്രഹിച്ച് ഞങ്ങൾ ഒരുമിച്ച് പ്രാർത്ഥിക്കുന്നതായിട്ടും ദൈവം കർത്താവിന്റെ ദാസന്റെ ചർച്ച് പണിയിലും അനേകർ വന്ന് അനുഗ്രഹം പ്രാപിക്കുവാൻ തക്കോണം ദൈവം സഹായിക്കട്ടെ. प्रभु के दास को हम धन्यवाद करते हैं, हमारे नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट काउंसिल असेंबलीज ऑफ गॉड के तौर से, हमारे सुप्रेंट, सारे एग्जीक्यूटिव कमेटी की ओर से हम आपको धन्यवाद देते हैं. वी आर सो ग्लैड दैट यू केम दिस मॉर्निंग एंड वी नो यू केम फ्रॉम ए पोजीशन वेयर नो पास्टर्स विल प्रीच. यू नो, एक अंतिम संस्कार में उनके कलीसिया के लोग का उस अंतिम संस्कार में जाते हुए गाड़ी के अंदर से उन्होंने आपसे सेवा दिया है. इसको बोलते हैं कमिटमेंट. वी लर्न फ्रॉम यू
पास्टर जी, एंड दिस इज द थिंग वी ऑल नीड टू लर्न, दैट वेयर एवर वी आर, कोई भी हमारे पास अब बोलने के लिए नहीं है कि मैं बाहर में हूं, मेरा ये काम है, पास्टर लोग का वो काम है। एक प्रभु के दास हमारे बीच में अपनी अंतिम संस्कार को अपने पिता को छोड़कर अगर गाड़ी में बैठ के सेवा कर सकता है, तो हमारे पास टाइम की कोई कमी नहीं होनी चाहिए प्रियो। ऐसे लोगों को, ऐसे प्रभु के अभिषक्तों को परमेश्वर आशीष देता है। हालेलुया, थैंक यू सो मच। हम आगे के अंतिम प्रार्थना में जाएंगे। हमारे बीच में रेवरेंड लॉरेंस जोसेफ जी अंतिम प्रार्थना करेंगे। उससे पहले मैं आपसे एक सूचना देना चाहता हूं। 10th ऑफ जुलाई, 10 जुलाई, आप सब ध्यान पूर्वक सुने। जूम प्लेटफॉर्म में हम इसी जूम को लाइव ठीक 10 बजे करेंगे, और आप लोग जितने लोग पार्टिसिपेट कर सकते हैं लखनऊ में, सारे कोऑर्डिनेटर्स, में आपको बहुत खुशी के साथ कहना चाहता हूं, अभी भी ऐसा नहीं हुआ, इतिहास में नहीं हुआ, सारे सेक्शन के कोऑर्डिनेटर उस प्रार्थना में आ रहे हैं। आप लोग प्रार्थना करें कि कोई रुकावट ना हो। सारे सेक्शन के, हमारे डिस्ट्रिक्ट के जितने भी अगुए हैं, वो सब उसमें आ रहे हैं। हालेलुया, आप लोग प्रार्थना करें। ये 10th ऑफ जुलाई हमारे आशीषमय पल होने जा रहे हैं। गॉड इज गोइंग टू ब्लेस अवर डिस्ट्रिक्ट। आप लोग अपना समय निकालें और जूम में आए। 300 लोग जुड़ सकते हैं, और भी आप आ सकते हैं। मिलकर प्रार्थना करेंगे। परमेश्वर हमारे डिस्ट्रिक्ट में बड़ा आशीष देने जा रहा है। हमारे सुपरिटेंडेंट शाहजी वर्गीस जी आ रहे हैं, इस प्रार्थना को उद्घाटन करेंगे। मैं आपको कहना चाहता हूं, सभी लोग उसमें शामिल है। आप आराधना में, प्रार्थना में, हर एक डिपार्टमेंट के हेड इसमें सहयोग कर रहे हैं। आपकी प्रार्थना हमारे लिए बहुत आवश्यकता है। थैंक यू सो मच। गॉड ब्लेस यू। ओवर टू यू रेवरेंड लॉरेंस जोसेफ जी। महान परमेश्वर, हम यीशु के नाम में आपको धन्यवाद देते हैं, धन्यवाद देते हैं प्रभु। आज के दिन प्रभु तेरे सामर्थी वचन के लिए परमेश्वर, प्रभु आपने स्वर से प्रभु इस वचन को जारी किया परमेश्वर, अपने दासों से आमने सामने होकर परमेश्वर आपने बातें की हैं परमेश्वर। हम आपको धन्यवाद देते हैं प्रभु, तेरे दास के लिए प्रभु, उसके कमिटमेंट के लिए प्रभु। प्रभु हम आपको हृदय से धन्यवाद देते हैं प्रभु। मेरी प्रार्थना प्रभु अपने दास को, उसके घराने को प्रभु, उसकी मंडली को पिता यीशु के नाम में हम ब्लेस करते हैं महान परमेश्वर। यीशु के नाम में आप आशीष दे परमेश्वर, और अपने राज्य के लिए प्रभु अपनी महिमा में सामर्थ के साथ में प्रभु जी, दानों वरदानों के साथ में यीशु के नाम में उपयोग करें परमेश्वर, और अपने नाम को महिमा दिलाएं प्रभु। प्रभु मेरी प्रार्थना यीशु के नाम में प्रभु, ये सारी आशीषें प्रभु जी, पांचों प्रकार की आशीषें यीशु के नाम में हम में से हर एक से प्रभु जी, जो इस डिवाइस में जुड़े प्रभु और जो आज जुड़ नहीं पाए, यीशु के नाम में प्रभु उतरने पाए। यीशु के नाम में हमारे जीवनों में, परिवारों में, कलीसियाओं में प्रभु जी, यीशु के नाम में विश्वासियों के जीवन में जुड़ने पाए, और आपका नाम महिमा पाए। एक एक को नाम बना प्रभु आप आशीष दे, और अपने नाम को ऊंचे पर उठाए। आदर और महिमा तुझे मिले, विनती को सुन यीशु के नाम में, आमीन। अब हमारे परमेश्वर पिता का प्रेम, प्रभु यीशु मसीह का अनुग्रह, पवित्र आत्मा की संगति और सहभागिता, जब तक प्रभु यीशु बादलों पर ना आए, हम सभी प्रभु के दास दासियों के साथ, एक एक विश्वासियों के साथ, विशेष करके वो लोग जो बंदी गृहों में प्रभु, उनके साथ में भी आपकी उपस्थिति होती रहे, यीशु के नाम में, आमीन। मे गॉड ब्लेस यू ऑल। थैंक यू सो मच। आप सबको जय मसीह की। प्रभु आप सबको बहुत बहुत आशीष दे। अगले हफ्ते फिर मिलेंगे, एक साथ मिलकर प्रार्थना करेंगे। परमेश्वर हमारे डिस्ट्रिक्ट को बढ़ोतरी देने जा रहा है। आमीन। थैंक यू। अभी पास्टर डोनाल्ड हमारे बीच में है। किसी को विशेष प्रार्थना की आवश्यकता है, जरूर आप लोग जाएं और प्रार्थना करें। आपकी व्यक्तिगत प्रार्थना के लिए हम आपके प्रति वी आर सो ग्लैड दैट वी वांट टू प्रे फॉर यू। हम आपके लिए प्रार्थना करना चाहते हैं। आप रुक सकते हैं। परमेश्वर अद्भुत काम आपके जीवन में करेगा। गॉड ब्लेस यू ऑल। थैंक यू सो मच। प्रभु का स्तुति हो। और परमेश्वर आप, मैं आशा करता हूँ कि आप सबको आज का वचन अच्छा लगा, और आपका व्यक्तिगत रीति का प्रार्थना विषय है तो अभी बता सकते हैं, हम प्रार्थना करें। पास्टर जी सबको जय मसीह की। मेरा नाम पास्टर पंकज है। हाँ, आपने जैसे सर, मैं अपने स्कूल प्लेस में जाना चाहता हूँ, जो मेरा मिस्टिक प्लेस है, और काफी दिन से मैं वहाँ पर कमरे की तलाश कर रहा हूँ, और विरोधी दल भी वहाँ पर बहुत रहते हैं, और किसी कारणवश कमरा नहीं मिल पा रहा है, और मिल रहा है तो हाई रेंज में है, मेरा इतना बजट नहीं है। और पिछले अप्रैल से मैं इस बात को लेकर बहुत चिंतित हूँ, और अप्रैल से लेकर अब तक मेरे 3 बच्चे हैं, वो उनको भी मैंने स्कूल पढ़ा रखा है इसलिए, और मैं जहाँ पर रहता हूँ उनको स्कूल मैं नहीं प्रोवाइड करवा पा रहा हूँ, और कई महीने से बच्चे स्कूल भी नहीं जा पा रहे हैं।
तो इस सिलसिले में आप लगातार प्रार्थना करें। मैं उपवास रहकर भी, मैं और मेरी पत्नी भी और कुछ और लोगों के साथ में जाता हूँ कमरे के लिए, कई कई घंटे बिताता हूँ। और मुझे कमरा नहीं मिल पा रहा है, परमेश्वर मेरी मदद करे और विशेष से प्रार्थना करें। बच्चे की पढ़ाई भी, मैं सब कुछ प्रभु के लिए है, और बच्चे की पढ़ाई भी इसके इसलिए कई महीने से छुट्टी है अप्रैल से। तो आप इसलिए मेरे लिए, इसके लिए प्रार्थना करें, परमेश्वर बच्चे के लिए भी वहाँ पर इंतजाम करे। और मैं चाहता हूँ कि मैं वहाँ पर जाकर सेवा करूँ, परमेश्वर मेरे लिए मार्ग खोले। मैं इससे बहुत चिंतित हूँ, परेशान हूँ। आप मेरे लिए प्लीज प्रार्थना करें। पास्टर पंकज, सहारनपुर से। पास्टर जी, आपको तकलीफ है, वो तकलीफ क्या है? पूरा अच्छे से आवाज सुनाई नहीं दे रहा था, मतलब संक्षिप्त में बोल सकते हैं क्या हो गया? हेलो सर, मेरी आवाज सुन रहे हैं आप? हाँ, अभी अभी सही आ रहा है, बस बताइए। हाँ। हाँ सर, ठीक है, ठीक। एक्चुअली सर, मुझे मेरे छुटमलपुर मिनिस्ट्री प्लेस में जाना है। जो मेरा मिशन प्लेस है, मिनिस्ट्री प्लेस है छुटमलपुर। मेरे यहाँ से लगभग 30 किलोमीटर प्लेस है, लगभग 30 किलोमीटर होगा। और सर हाँ। मैं वहाँ पर बहुत चिंतित हूँ। वहाँ पर जा रहा हूँ लेकिन मुझे कोई कमरा नहीं मिल पा रहा है। मिल पा रहा है तो हाई रेंज में है, और वहाँ पर विरोधी दल भी बहुत हैं। और मैं बहुत ज्यादा परेशान हूँ, कई कई घंटे वहाँ पर बिताता हूँ मैं, मेरी पत्नी, और हमें कमरा नहीं मिल पा रहा है। और अप्रैल से लेकर अब तक मेरे बच्चों की पढ़ाई भी छुट्टी है। इस सिलसिले में मैं जहाँ पर रहता हूँ वहाँ पर अपने बच्चों का एडमिशन नहीं करा पा रहा। मैं सोच रहा हूँ कि मेरे बच्चे वहीं पर जाकर एडमिशन ले, और मेरे लाइफ टाइम मिनिस्ट्री हो प्लेस। तो मैं बहुत इसमें स्ट्रगल कर रहा हूँ, आप मेरे लिए प्लीज प्रार्थना करें। बच्चों की पढ़ाई भी छुट्टी है, सब कुछ परमेश्वर करेगा इंतजाम। और वहां पर मुझे अच्छा रूम परमेश्वर की सेवकाई के लिए मिलने पाए, मैं इस बात से बहुत चिंतित हूँ। और आप प्लीज मेरे लिए इस बात के लिए प्रार्थना करें, ताकि मैं वहां पर जाकर प्रभु की सेवा करूं और बच्चों को भी एडमिशन मिल सके। बिल्कुल पास्टर जी, आपका सेवकाई का जगह परमेश्वर ने प्रकाशन दिया है चुटमलपुर का। और उधर जी आपको सर। किराए पे कमरा और आगे का बात करने के लिए सुविधा, मौका नहीं मिल रहा है। हम जरूर प्रार्थना करेंगे और परमेश्वर जरूर आपको चमत्कार करेंगे। और उधर सेवकाई और आपका बच्चे लोग का पढ़ाई सब चीज ठीक हो जाएंगे। हम प्रार्थना करेंगे वो विषय के ऊपर, ठीक है पास्टर जी? किसी और को कोई प्रार्थना विषय है तो बता सकता है। पास्टर जी, जय मसीह की। हम लखीमपुर से बोल रहे हैं, हमारा नाम किरण भारती है। हाँ। और प्रार्थना प्रार्थना करें, हमारे दोनों बच्चों को भी जुलाई से स्कूल भी खुल गया, अभी तक वो स्कूल गए नहीं है, उनका कोर्स नहीं आया है। इस विषय के लिए मेरे घर की कुछ स्थिति तरह है। मेरे दो मतलब बहन जी, आपकी आवाज कट हो रहा है, आपका आवाज कट हो रहा है। आप थोड़ा देख सकते हैं नेटवर्क का कोई दिक्कत नहीं है? मेरी आवाज आपको सुन पा रहा है? की आवाज आ रही है। हाँ, बोलिए बोलिए, अभी बोलिए। हाँ। तो मेरे बच्चों के लिए प्रार्थना करें कि उनका कोर्स आ जाए, हमारे बच्चे स्कूल भी जाने लगे, और हमारे घर की भी कुछ स्थिति सही नहीं है। मेरे पति ने बिजनेस चालू किया, उसमें भी कुछ अभी अच्छे से चल नहीं पा रहा है। मतलब घर के मतलब पैसे की बहुत दिक्कत हो रही है, और कुछ कर्जे भी हैं, उसको भी देना है। तो प्रार्थना करिए पास्टर जी की सारी जितनी आर्थिक तंगी है दूर होने पाए, और घर की भी हमारे बच्चे स्कूल जाने पाए। जो बिजनेस पति ने किया उनको बिजनेस को भी अच्छे से चलने के लिए सारी बातों में प्रभु सहायता करें। ये पैसे का दिक्कत में बच्चे लोग को स्कूल को भेज नहीं पा रहे आपको? जी जी, घर के मतलब घर की भी पैसे की दिक्कत है, खर्चे पानी के लिए भी। बच्चों को स्कूल भी नहीं जा रहे, उनका कोर्स भी नहीं आ पा रहा है, बिजनेस भी कुछ ठीक ठाक नहीं चल रहे। ठीक है ठीक है। बच्चे कितने उम्र, क्या कोर्स करने का? अरे एक हमारा लड़का है, वो 14 साल का है, एक लड़की है, वो 11 की है। ठीक है ठीक है, जरूर जरूर बहन जी। हमको पता है वो बहुत एक दर्द की बात है। हमको घर का खर्चा नहीं कर पा रहे, जो भी भलाई के लिए सोच के बिजनेस भी शुरू किया, और वो पति का भी वो बिजनेस भी अच्छे से नहीं हो पा रहे। तो दुख की बात है, पर कोई चिंता मत कीजिएगा। हम प्रार्थना करेंगे और परमेश्वर जरूर आपको, आपको जिंदगी में चमत्कार करेंगे और छुटकारा भी देंगे, ठीक है बहन जी? तो आइए हम ये दो विषय के लिए प्रार्थना करेंगे। पहले हम पास्टर पंकज के लिए प्रार्थना करेंगे। उनका आमेन ऐसे हो गया कि वो छुटमलपुर का एक जगह, वो सहारनपुर से 30 किलोमीटर दूर है। उधर सेवकाई करने के लिए परमेश्वर का हमें प्रकाशन मिला। उधर सेवकाई भी करने के लिए इच्छा रख रहे, पर उधर किराए के लिए मकान नहीं मिल रहे जो रहने के लिए, और बच्चे लोग को पढ़ाई का भी एक मामला है।
क्योंकि अभी वो लोग सहारनपुर में हैं और 30 किलोमीटर उधर जगदलपुर में वो घर मिले तो उधर पढ़ाई के लिए भी एडमिशन भी कर सकता है। तो हम वो विषय के लिए प्रार्थना करेंगे। और साथ साथ किरण बहन जो हमें विषय ने बोला, 2 बच्चे हैं और पति का बिजनेस, वो 2 बच्चे का हमें स्कूल का एडमिशन भी करना है। मैं लगातार ये चीज बोलता हूँ, हमारे जितने भी विश्वासी लोग, बच्चे लोग हैं, अच्छे से सिखा देना, पढ़ाई करना, मतलब वो स्कूल में भेज दीजिएगा, कोर्स को करवा दीजिएगा। कम से कम डिग्री होना ही है होना हमारा बच्चे का। जितने भी पढ़े लिखे लोग हैं, अच्छे स्तर में, अच्छे पोजीशन में, हमारे गवर्नमेंट में, हमारा देश में, वो मसीह लोग होना चाहिए। तो वो दर्शन के साथ प्रार्थना कीजिएगा, परमेश्वर उसका इंतजाम करेंगे। हम किसी के पास उतना ताकत नहीं है वो सब उतना अच्छा पढ़ाई देने के लिए, पर परमेश्वर कर सकता है। हमें दर्शन के साथ हम प्रार्थना करेंगे, हमारे बच्चे लोग अच्छे से पढ़े लिखे होना है, अच्छे स्तर में पहुंचना है। वो विश्वास के साथ आप प्रार्थना करोगे तो जरूर परमेश्वर उसका चमत्कार करेंगे। तो आइए ये दो शेर के लिए प्रार्थना करेंगे। पिता परमेश्वर, ये सुबह के समय के लिए धन्यवाद प्रभु जी। हमारा असेंबलीज ऑफ गॉड संस्था के लिए धन्यवाद। कितने भी हमारे विश्वासी गण हैं, सभी लोग के लिए धन्यवाद। जितने भी लोग इधर मीटिंग में जुड़ा है सभी के धन्यवाद। परमेश्वर खास तौर से पास्टर पंकज को आपका हाथ में सौंपते हैं प्रभु। पूरा रवा यीशु मसीह का नाम है परमेश्वर, वो चोटमलपुर का देश में आप एक द्वार खोल लेना प्रभु। धन्यवाद प्रभु, धन्यवाद। हालेलुया हालेलुया। उधर किराए पे मकान में मिलने के लिए, उधर सेवकाई आगे बढ़ने के लिए आप सहायता करना, अद्भुत चमत्कार कर देना परमेश्वर। इन दिनों में उपवास और प्रार्थना में वो परिवार बैठ रहा है परमेश्वर, वो चमत्कार इन दिनों में दिखा देना परमेश्वर। आपके आमीन आवाज के आमीन हिसाब से कदम रखने के लिए, हमें जहां भी आप बोलते हैं उधर जाने के लिए परमेश्वर पास्टर पंकज के ऊपर एक अभिषेक से भर देना। हमें ताकत पवित्र आत्मा का सामर्थ्य से भर देना। जहां भी जाए अन्य अन्य भाषा में आराधना करके, वो हमें रास्ते में जाते वक्त, हमें हालेलुया सब जगह में जाते वक्त परमेश्वर आपको उपस्थित उधर महसूस होने पाए प्रभु जी। वो देश के ऊपर हमें राज करने वाला सारे शैतान का ताकत यीशु मसीह का नाम में वो नष्ट होने पाए। उधर सेवकाई हमें आगे बढ़ने के लिए, यीशु मसीह का नाम उधर ऊंचा उठाने के लिए परमेश्वर ये पंकज पास्टर के ऊपर आप अभिषेक से भर देना प्रभु जी। धन्यवाद प्रभु, धन्यवाद। साथ साथ प्रभु जी वो किरण बहन वो आपका हाथ में सौंपता है परमेश्वर, वो परिवार को आप ख्याल रख लेना, आपका लहू से ख्याल रख लेना। शैतान को कुछ भी ताकत आर्थिक रीति को, हमें आत्मिक रीति को डिस्टर्ब करने वाला, पीछे खींचने वाला, हमें उनका मन का शांति और आराम को नष्ट करने वाला कुछ भी शैतान का काम वो परिवार में होने के लिए नहीं देना परमेश्वर। आने वाले दिनों में हमें जो भी परिवार का दिक्कत परेशानी है सब हटा के खुशी में वो गवाही ये जूम में आके बोलने के लिए एक मौका देना प्रभु जी। धन्यवाद प्रभु, धन्यवाद। ये आने वाले तक दिनों में परमेश्वर वो पति का पूरा बिजनेस को ठीक करा देना, ज्ञान और बुद्धि देना, सही रीति से बिजनेस चलाने के लिए, उसमें फायदा होने के लिए, पूरा नुकसान को हटाने के लिए परमेश्वर आपका उपस्थिति को महसूस होने के लिए आप सहायता करना। और भी परमेश्वर आत्मा में मजबूत होने के लिए, पूरा परिवार आपके साथ कदम रखने के लिए, प्रार्थना में और बढ़ने के लिए, वचन में और बढ़ने के लिए आप सहायता करना, मदद करना। हालेलुया। वो बच्चे को भी आपका हाथ में सौंपते हैं परमेश्वर, उन लोग को अच्छे पढ़ाई मिलने के लिए आप सहायता करना, उसका स्वर्गीय रीति से आप इंतजाम कर देना प्रभु जी, कुछ भी रुकावट ना होने देना प्रभु जी। धन्यवाद प्रभु, धन्यवाद। सारे और महिमा आपका नाम कहते हैं, यीशु मसीह का नाम में मांगता है, श्रोण ग्रह दीजिए। आमीन आमीन आमीन। किसी और को कोई प्रार्थना विषय है तो वो बता सकता है। जी पास्टर जी, प्रेज द लॉर्ड। प्रेज लॉर्ड, बोलिए। जी पास्टर जी, मेरी प्रार्थना रिक्वेस्ट ये है कि मेरी मदर है, उनकी तबीयत ठीक नहीं है 2 दिनों से। हाँ तो उनका नाम रोजी है और बहुत ज्यादा ही तकलीफ है, बॉडी में पेन है, गले में भी दर्द है, खांसी है, बहुत सारी चीजें हैं। अच्छा। और दूसरी प्रार्थना ये है पास्टर जी कि मैं चाहती हूँ कि मेरा पूरा घराना उद्धार पाए, प्रभु के भवन में जाने पाए और बैठने पाए, और जो मेरे भाइयों की और मेरे पति की नशे की लत है वो छूटने पाए, और वो प्रभु को जानने पाए, उनके आगे घुटना टेकने पाए। और और आपका हर विषय मुझे अच्छे से सुनाई नहीं दिया। आपका मम्मी का बॉडी पेन का मुझे समझ में, आपका विषय क्या था थोड़ा बोल सकते हैं एक और बार? जी 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 पास्टर जी, पहली प्रार्थना तो मम्मी की तबीयत को लेकर के उनके लिए प्रेयर कीजिएगा हाँ प्लीज, कि उनकी ठीक। तबीयत ठीक होने पाए। और दूसरी प्रेयर ये है कि मेरे पूरा घराना उद्धार हाँ पाए और अच्छा अच्छा। चर्च जाने पाए, और जो मेरे भाइयों के, मेरे हस्बैंड की नशे की लतें वो छूटने पाए, और वो प्रभु में इतना, प्रभु को जानने वाले होने पाए, उनके आगे घुटना टेकने वाले होने पाए, और पूरे रीति से जैसे प्रभु में होना चाहिए वैसे पूरा नियम से करने पाए सारी चीजों को। और क्लियर पास्टर जी? हाँ जी बिल्कुल, अभी अभी क्लियर हो गया। जी हाँ जी हाँ।
और थर्ड प्रेयर मेरी ये है पास्टर जी कि मैं जॉब तो करती हूँ बट थोड़ी सी और मैं अपने जॉब के साथ एक बिजनेस कर रही हूँ पास्टर जी, जिसमें मैं चाहती हूँ आप प्लीज प्रेयर करिए ताकि उस बिजनेस में बरकत आने पाए और उस बिजनेस में मैं फलूं फूलूं आगे बढ़ूं और अपने घर की जो भी कमी घटी को पूरा करने पाऊं, जो भी अभी थोड़ी बहुत समस्या है उस सब चीजों में मैं उभरने पाऊं। और मेरे बच्चों के लिए भी प्रेयर कीजिएगा पास्टर जी, श्रेयांशी श्रेयांश के लिए, वो भी अपनी पढ़ाई में बढ़ने पाए आगे और बुद्धि ज्ञान मिले और प्रभु में वो भी बढ़ने पाए आगे। बिल्कुल। तो आपका पति का जॉब कैसे चल रहा है? पास्टर जी जॉब तो है ही नहीं उनका, अभी कुछ नहीं है, कुछ पता नहीं चलता उनका नौकरी का भी, और जो भी चीजें हैं ऐसे ही बस चल रही है, लेकिन पूरा फाउंडेशन मेरे ही ऊपर है पास्टर जी। अच्छा अच्छा, ठीक है, कोई बात नहीं। हम प्रार्थना करें। आपका नाम कैसे है? जी वंदना। ठीक है ठीक है। हम वंदना